नमस्ते. बरं, आजचा आपला जो विषय आहे, तो विषय वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्राशी संबंधित असणाऱ्या ज्या काही थेरपीज आहेत. म्हणजे कुठलंही शास्त्र असल्याच्या नंतर अगदी ज्योतिषशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, न्यूमरॉलॉजी असो किंवा टॅरो कार्ड असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं शास्त्र असो, ज्या वेळेला आपण एखाद्या शास्त्राच्या बाबतीमध्ये तिथे उपाययोजनांचा भाग अभ्यासात घेत असतो, तर त्यावेळेला त्याच्या उपाययोजना या भिन्न-भिन्न प्रकारच्या असतात. जसं ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला रत्न किंवा त्याच्यानंतर तिथे मंत्र, त्यानंतर तिथे शांतिकर्म आहेत, पूजा अर्चना आहेत किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत, तर त्यांचा समावेश असतो. तशाच प्रकारे वास्तुशास्त्रामध्ये देखील अनेक प्रकारच्या थेरपीज अशा आहेत किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत, त्या उपाययोजना तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. म्हणजे आपल्या वास्तूला सुस्वरूप यावं यासाठी आपण जसं काही करत असतो, म्हणजे ज्याच्या प्रकारे आपण तिथे इंटिरियर करतो किंवा आणखीन इतर काही गोष्टी करत असतो, तसंच आपण आपल्या वास्तूला सुस्वरूप येण्यापेक्षा जास्त तिथे सुख, संपन्नता, शांती, समृद्धी अशा काही ज्या गोष्टी आहेत, आरोग्य वगैरे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी तिथे जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात तिथे नांदाव्यात, याच्याकरता देखील आपण प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये माणसाला सगळ्यात जास्त तिथे कोणत्या प्रयत्नांच्या माध्यमातून यश मिळतं हे पाहणं फार गरजेचं असतं. कधी-कधी आपण अनावश्यक गोष्टी ज्या आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात करत राहतो आणि ज्या खरोखर आवश्यक गोष्टी आहेत, त्या आपण कुठल्याही तऱ्हेने करण्याचं प्रयोजन करत नाही किंवा त्याचं आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही आणि मार्गदर्शन मिळालं तरी पण कधी-कधी त्या आपल्याकडून होत नाहीत. हा एक त्याच्यामधला भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. ज्या वेळेला आपण तिथे वास्तूच्या माध्यमातून काही गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला तिथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे सांगितलेलं आहे, की तुमच्या दरवाजाला तिथे तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. दरवाजाच्या वरती उपाययोजना करणं म्हणजे तुमच्या घराला 35% ते 40% तुम्ही तिथे उपाययोजनेच्या माध्यमातून सक्षम करणं असं समजलं जातं. कारण तिथे दरवाजा, वास्तूचा दरवाजा जो आहे, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. का? तर ते पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं त्याच्यामध्ये दरवाजा महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये दरवाजाच्या माध्यमामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळून येतात, समजून येतात. तर त्यापेक्षा तिथे भाग असा आहे, की वास्तूच्या दरवाजाला इतकं अनन्यसाधारण महत्व का? वास्तू ज्या वेळेला आपण एखादी घेतो किंवा एखाद्या वास्तूमध्ये ज्या वेळेला आपण राहायला जातो, त्यावेळेला तिथे आपण पाहिलं पाहिजे, की तिथे आपण जेव्हा त्या वास्तूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला कुठल्या खिडकीतून, भिंतीतून किंवा कुठल्या नळकांड्यातून प्रवेश करत नाही, तर आपण स्वतः प्रवेश जो करतो तर तो त्याच्यामध्ये दरवाजाच्या माध्यमातूनच करत असतो. आणि जेव्हा आपण त्या घराच्या मध्ये प्रवेश करतो दरवाजाच्या माध्यमातून, त्यावेळेला तिथे त्या दरवाजाची जी स्पंदनं आहेत, ती स्पंदनं आणि आपली स्पंदनं ही एकत्रितपणे त्या दरवाजाच्या माध्यमातून त्या घरामध्ये प्रविष्ट होत असतात आणि जेव्हा ती त्या घरामध्ये प्रविष्ट होतात, त्या प्रकारचं वातावरण निर्माण तिथे होतं. आणि तशा प्रकारचे अनुभव आपल्याला कालांतराने त्याच्यामध्ये यायला लागतात. हा आपल्याला त्याच्यामध्ये भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तिथे दरवाजाचा अनन्यसाधारण महत्व आहे. जसं तुम्हाला एक साधं उदाहरणादाखल मी सांगतो. जसं एखाद्याच्या घराचा दरवाजा हा कुठल्या XYZ डिग्रीचा असेल, म्हणजे तिथे अगदी 0 अंशापासून ते तिथे तो 360 अंशापर्यंत किंवा 359 अंशापर्यंतचा जर त्याच्यामध्ये असेल, तर कुठल्याही तऱ्हेचा दरवाजा असल्याच्या नंतर त्या दरवाजाला तिथे विशिष्ट अंश हे प्राप्त झालेले असतात आणि त्याच्यानंतर त्या दरवाजाला तिथे एक देवता प्राप्त झालेली असते आणि त्या देवतेबरोबर त्याला अन्य आणखीन काही 2 गोष्टी देखील प्राप्त झालेल्या असतात आणि त्या 2 गोष्टींच्या आधारे, त्या देवतेच्या आधारे त्याच्यावरती तुम्हाला त्याचा फलादेश मिळत असतो. आणि खरोखर वास्तुशास्त्र जे जाणणारे लोक आहेत किंवा जो वास्तुतज्ञ म्हणवणारा जो स्वतःला मनुष्य आहे, तर त्याचं काम काय आहे? एखाद्या घरात गेल्याच्या नंतर त्याचं काम काय आहे? तर त्याचं काम पहिल्यांदा असं आहे, की तिथे त्याने त्या घरामध्ये नांदणाऱ्या स्पंदनांची माहिती जातकाला त्याने न सांगता करून देणं हे त्याचं काम आहे. अन्यथा त्याला वास्तुशास्त्रातलं काही येत नाही. जर तो तोंडात मिठाची गुळणी धरून बसला असेल आणि तो त्या जातकाला काही सांगत नसेल, फक्त जाताना त्याच्याकडून फीस घेऊन जात असेल, त्याच्या घरी एखादा चहा कॉफी घेत असेल, तर त्या वास्तुतज्ञाचं काहीही काम नाही. तो वास्तुतज्ञ नव्हेच.
वास्तुतज्ञ कोण असतो? जो एखाद्या घरामध्ये जातो, एखाद्या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्या घराचं त्याच्या अनुषंगाने तिथे तपासणी करून त्या घरामध्ये त्या जातकाला, त्या राहणाऱ्या जातकाला किंवा राहायला येणाऱ्या जातकाला काय प्रतिसाद मिळालेले आहेत, मिळत आहेत किंवा मिळणार आहेत याच्याबद्दल तो जेव्हा विवेचन करायला लागतो आणि जेव्हा एखादा जातक खरोखरच त्या घरामध्ये 1, 1.5, 2, 3 वर्ष काही राहत असतो किंवा त्याच्याही पेक्षा जास्तीचा काळ राहत असतो, त्यावेळेला जेव्हा एखादा वास्तुशास्त्र वास्तुतज्ञ जो आहे तर तो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगतो, त्यावेळेला त्याला त्या पटतात की हा हे अनुभव मला आलेले आहेत, म्हणजे हा जो काही वास्तुतज्ञ आहे तो मला जे काही सांगतोय ते खरोखर योग्यच आहे. पण अशा प्रकारे वास्तू तज्ञाने काही गोष्टी ज्या आहेत त्या पाहणं फार गरजेचं आहे. आणि जर तिथे वास्तुतज्ञ अशा तऱ्हेच्या गोष्टी सांगत नसेल, वास्तुतज्ञ अशा तऱ्हेच्या गोष्टी सांगत नसेल तर तो त्याच्यामध्ये वास्तुतज्ञ नाही. काही वेळेला वास्तुतज्ञ काय करतात, फक्त घरामध्ये जातात, तिथे मिठाची गुळणी धरून बसतात आणि त्याच्यानंतर एखादा मॅप तयार करतात त्यांच्या समोर, जो त्यांच्याकडे ऑलरेडी असतो. त्या जातकाकडे ऑलरेडी तो मॅप असतो आणि तसाच मॅप ते लोक तयार करतात, तिथे काहीतरी लिहितात, 10-12 पानांचा रिपोर्ट एखादा तयार करतात आणि तो रिपोर्ट नंतर त्याला तिथे ईमेलने तरी पाठवून देतात किंवा त्याला तो हँड डिलिव्हरी तरी करतात, पण तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. म्हणजे मग तुम्ही इतकी वर्ष वास्तू जे करताय ते नेमकं काय करताय आणि त्याच्यावरती जे काही उपाय दिले जातात ते पण इतके महाभयंकर असतात की त्या उपायाने तिथे जातकाला रिलीफ मिळणं तर सोडा, त्याची प्रगती होणं तर दूरचीच गोष्ट आहे. पण अशा जातकाला त्याच्यामध्ये तिथे कधी कधी कुठल्याही प्रकारचा चांगला रिझल्ट न मिळता उलट त्याला तिथे त्रासच सहन करावा लागत असतो. कॅमेरा प्रत्येकाने बंद करायचा आहे. साळुंखे कोण आहे? कॅमेरा बंद. तर त्याच्यामध्ये वास्तुतज्ञाला असा तिथे रिझल्ट मिळत असतो. मग अशा वेळेला जर समजा आपण तिथे विचार केला की जर आपल्याला खरोखरच वास्तूमध्ये चांगला रिझल्ट, चांगला प्रतिसाद हवा असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. आणि हल्ली रेमेडीजच्या नावाखाली, थेरपीजच्या नावाखाली तुम्हाला काय काय प्रोव्हाइड केलं जातं, काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जातं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि कोणती गोष्ट त्याच्यामध्ये आपण स्वीकारली पाहिजे आणि कोणती गोष्ट त्याच्यामध्ये आपण नाकारली पाहिजे, याच्याबद्दलची जागृती तिथे वास्तुतज्ञांमध्ये तर पाहिजेच पाहिजे, पण जातकांमध्ये सुद्धा पाहिजे. कारण जातकाला कळलं पाहिजे काही वेळेला तिथे आपल्याकडे काचेचे काचेचे गोळे आणि त्याच्यानंतर तिथे प्लास्टिकचे पिरामिड्स हा एक जो भाग त्याच्यामध्ये दिला जातो, तर तो भाग काय म्हणून दिला जातो याचा अजूनपर्यंत कुठल्याही तऱ्हेने त्याच्यामध्ये उलगडा झालेला नाही. आणि त्याच्या माध्यमातून एकाही माणसाला अजून चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. कारण प्लास्टिक हा पेट्रोलियमच्या टाकाऊ भागापासून तयार केलेला पदार्थ आहे आणि ते प्लॅस्टिक गव्हर्नमेंट सुद्धा बॅन करण्याच्या तयारीमध्ये आहे की या प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करा, घरामध्ये कापडी पिशव्या वापरा किंवा लाकडी सामान वापरा किंवा अन्य काही गोष्टी वापरा, पण त्याच्यामध्ये तिथे प्लॅस्टिक कमी करा. कारण प्लॅस्टिक हे कम्प्लिटली शनीच्या अंतर्गत येणारं मटेरियल आहे. जेव्हा आपण प्लॅस्टिकचा घरामध्ये जास्ती वापर करतो त्यावेळेला शनी तत्वाची वाढ घरामध्ये होते. आता ह्या प्लॅस्टिक मधून जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं याचं विघटन नैसर्गिकरित्या होत नाही, म्हणजे ती गोष्ट नैसर्गिक आहे का, तर नाही. मग निसर्गदत्त असणारी जी ऊर्जा आहे, निसर्गदत्त म्हणजे निसर्गाकडे असणारी जी ऊर्जा आहे, तर ती निसर्गदत्त ऊर्जा आपल्याला प्लॅस्टिकच्या माध्यमातून कशी मिळवता येईल? ती बिलकुल आपल्याला मिळवता येणार नाही. आणि जर ती मिळवता येणार नसेल तर त्या प्लॅस्टिकच्या पिरॅमिडचा उपयोग काय? मग तुम्हाला कोण सांगत असेल त्याच्यामध्ये चांदीची प्लेट टाकले, सोन्याची प्लेट टाकले, तांब्याची प्लेट टाकले, लोखंडाची प्लेट टाकले, मग ती प्लेटच डायरेक्ट द्या किंवा त्या प्लेटचं काहीतरी आणखीन पिरॅमिड बनवून द्या. पण हे देणं कितपत योग्य आहे? पण जातक त्याच्यामध्ये 8 रुपये किलोचं प्लास्टिक जे आहे ते 8,000ला पण घेतो आणि त्याच्यामध्ये तो फसून जातो. फसणारा फसतो, फसवणारा फसवून जातो. या सगळ्या गोष्टी तिथं होत राहतात. पण तिथे जातकांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे व्याख्यान जे आहे, हे व्याख्यान मी तिथे केवळ वास्तुतज्ञ असणाऱ्यांसाठी नाही, तर ज्यांना वास्तू करवून घेण्याची इच्छा आहे आणि ज्यांना वास्तू तिथे या शास्त्राचा आदर आहे, पण काही लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे, चुकीच्या गोष्टींमुळे तिथे ह्या शास्त्राचा आदर जो आहे तो नष्ट होऊन जातो, तर त्याच्याबद्दल मी हे व्याख्यान घेतो आहे. आणि म्हणून आज सगळ्या लोकांना तिथे इन्व्हाइट केलेला आहे.
मग अशा वेळेला तिथे जर समजा आपण प्लास्टिक पिरामिडच्या माध्यमातून एखाद्याला तिथे एखादी वास्तू एनर्जेटिक करण्याचा प्रयत्न करत असू तर तो प्रयत्न कधीही सफल होणार नाही. आणि काचेचे जे काही गोळे किंवा काचेचे जे काही क्रिस्टल असं सांगून ज्या घरांमध्ये काचा ठेवल्या जातात तर ती काच सुद्धा त्याच्यामध्ये शनी तत्वाच्याच अंतर्गत येते. ती काच सुद्धा कधी घरामध्ये जास्ती ठेवू नये. आपण आपल्या घरामध्ये जो आरसा ठेवतो ना, आरसा, तो आरसा सुद्धा शनीच्या तत्वाचाच आहे. आणि म्हणून आपण तो आरसा दक्षिण दिशेलाच ठेवतो. दक्षिण दिशेला, दक्षिण नैऋत्य दिशेला, पश्चिम नैऋत्य दिशेला ह्याच दिशांना आपण तो ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त तो तिथे ठेवत नाही. आणि त्यानंतर तो आरसा जो आपण ठेवतो तो सुद्धा कव्हर करून ठेवतो. तो कव्हर करून का ठेवतो आपण? कारण तिथे त्याच्यामधून उत्पन्न होणाऱ्या ज्या काही रेडिएशन्स आहेत, जे काही त्याच्यामधून उत्पन्न होणारी जी काही स्पंदन आहेत, ती स्पंदनं आपल्याला हानिकारक, आपल्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. तुम्हाला मी आरशाच्या बद्दल एक छोटस हे सांगतो तर ते तुम्ही ऐकून घ्या. काय माहितीये का की आरसा हा एका त्राटक पद्धतीमध्ये वापरला जातो. आरशाच्या माध्यमातून एक त्राटकाची पद्धती केली जाते आणि ती त्राटक पद्धती केल्याच्या नंतर एखाद्या माणसाने खरोखर जर त्याच्यामध्ये आरशाच्या माध्यमातून त्राटक पद्धती केली तर काही दिवसांनंतर त्याला तिथे स्वतः दिसणं जे आहे ते आरशामध्ये तो मनुष्य स्वतःला स्वतः दिसत नाही. आणि त्याला त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या त्याला भयावह दिसू शकतात किंवा ज्या त्याला त्याच्यामध्ये घाबरवू शकतात, अशा तऱ्हेच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या त्याला कधी कधी सुखावूही शकतात, अशा तऱ्हेच्या गोष्टी आरशामध्ये दिसत असतात. तर प्रत्येकाचा ऑरा हा चांगला असतोच, स्ट्रॉंग असतोच असं नाहीये. प्रत्येकाच्या बाजूला तिथे उत्तम प्रकारची शक्ती असतेच असं नाहीये. काही वेळेला तिथे चुकीच्या शक्ती सुद्धा उपस्थित असतात आणि त्याने तिथे आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याच्या मनावरती आघात होऊ शकतो. एखाद्याचं मन हे स्ट्रॉंग नसेल तर त्याच्यामध्ये तो तिथे घाबरू शकतो. अशा प्रकारचा तिथे भाग होऊ शकतो. आणि काही शास्त्रांमध्ये तिथे अशा प्रकारची जी काही प्रॅक्टिस आहे ती करून घेतली जाते. आणि आरशाचं त्राटक जे आहे हे आरशाचं त्राटक जातकाला त्याच्यामध्ये कधी कधी भयावह ठरू शकतं. म्हणून आपण तिथे झोपताना आपले जे काही पूर्वज आहेत तर ते सुद्धा सांगायचे की बाबा नाही, झोपताना तुम्हाला आरसा हा बंदच करून झोपला पाहिजे. आरसा हा कव्हर करूनच झोपला पाहिजे. का? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचं दर्शन होऊ शकतं. जर आपल्याला तिथे तात्कालिक परिस्थितीमध्ये तशी दृष्टी प्राप्त झाली तर नक्कीच त्या प्रकारचं आपल्याला तिथे दर्शन होऊ शकतं. म्हणून काचेचा वापर घरामध्ये कमीत कमी करावा. त्याच्यातून कोणतीही ऊर्जा तुम्हाला तिथे मिळत नाही. आणि त्यानंतर तिथे दुसरा एक भाग असा आहे की तिथे काचेचा किंवा आरशाचा वापर एखादी दिशा वाढवण्यासाठी किंवा एखादी दिशा कमी करण्यासाठी रिफ्लेक्शन म्हणून केला जातो. तर तो त्याच्यामध्ये कम्प्लिटली चुकीचा भाग आहे. एखादी गोष्ट भासवणं आणि ती आरशाच्या माध्यमातून भासवणं हे तर साफ चुकीचं आहे. त्याच्यामुळे ना तुमची घरामधली ऊर्जा तिथे वाढत किंवा ना तुमच्या घरामधली ऊर्जा कमी होत, काही परिणाम न होता जे परिणाम तुम्हाला त्या चुकीच्या भागाचे मिळणार आहेत ते मिळतच राहतात. त्याच्यामुळे तोही एक उपाय त्याच्यामध्ये योग्य नाही. आता त्याच्यामध्ये मी आज ज्या काही तुम्हाला थेरपीच्या बाबतीमध्ये थोडंसं सांगणार आहे, ज्या वेळेला पूर्ण कोर्स घेईन त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये इन डिटेल्स सांगणारच आहे. पण आज जे काही मी तुम्हाला या कोर्स या याच्यामध्ये लेक्चरमध्ये जे काही सांगणार आहे कलर थेरपीच्या बाबतीमध्ये, आणखीन ज्या काही 3 4 5 थेरपी ज्या आहेत छोट्या छोट्या तर त्याच्या बाबतीमध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये किती सत्य आहे, किती तथ्य आहे आणि आपल्याला नेमकं त्याच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, आपल्याला कोणता मार्ग अवलंबला पाहिजे, कोणता मार्ग आपल्याला त्याच्यामध्ये नाकारला पाहिजे आणि आपल्या माथ्यावरती कोणता मार्ग मारला जातो. आणि तसं करता करता त्याच्या माध्यमातून जातकाचे पैसे प्रचंड खर्च होतात. पण त्याला रिझल्ट नावाची जी गोष्ट आहे ती कधीच पाहायला मिळत नाही. जर त्याला रिझल्ट मिळत नसेल तर जातकाला या सगळ्या थेरपीज करून फायदा काय? मग अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण घरामध्ये कलर थेरपी करत असू तर कलर थेरपी करताना तिथे कोणत्या रंगांचा वापर केला पाहिजे. तर आपल्याला जनरली असं सांगितलं जातं की पूर्व दिशा जर आहे तर पूर्व दिशेला तुम्ही लाल किंवा केशरी रंगाचं तिथे लेपन करा. म्हणजे तुमच्या घरामध्ये तिथे त्या पद्धतीची ऊर्जा उत्पन्न होईल. कारण
लाल किंवा केशरी रंग जो आहे तो केशरी रंग हा सूर्याकडे येतो आणि लाल रंग जो आहे हा लाल रंग त्याच्यामध्ये मंगळ ग्रहाकडे येतो. आता पूर्व दिशेला सूर्यही बलवान आहे आणि पूर्व दिशेला मंगळही बलवान आहे. त्याच्यामुळे तिथे तुम्ही या जर दोन रंगांचं लेपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. ओके. त्यानंतर तिथे असं सांगितलं जातं की तुम्हाला जर आग्नेय दिशेला काही रंग वेगळ्या प्रकारचा करायचा असेल किंवा रंगसंगतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही विचार करायचा असेल तर आग्नेय दिशेला तुम्हाला त्याच्यामध्ये गुरुचा पिवळा रंग किंवा मंगळाचा लाल रंग दिला पाहिजे. आता गुरुचा पिवळा रंग किंवा मंगळाचा लाल रंग देण्याचं कारण काय, तर ते जाणून घ्या पहिल्यांदा. जेव्हा आपण गुरुचा पिवळा रंग तिथं देण्याचं प्रयोजन करतो तर त्यावेळेला कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथे 12व्या स्थानामध्ये म्हणजेच व्यय स्थानामध्ये तिथे गुरुची मीन राशी येते आणि गुरुचा रंग हा पिवळा आहे. त्यानंतर तिथे जर समजा आपण विचार केला तर तिथे मंगळाची दिशा, आग्नेय दिशा ही मंगळाची दिशा म्हणून समजली जाते. तर त्याच्यामध्ये तिथे मंगळाची ती दिशा असल्याने त्याला लाल रंगाचं लेपन करणं योग्य ठरतं, असं काही लोकांचं मत आहे. त्यानंतर तिथे काहींचं मत असंही आहे आग्नेय दिशेच्या बाबतीमध्ये की तिथे शुक्र हा उच्चीचा होतो म्हणून तिथे शुक्राचा जो काही रंग आहे, शुक्राचा रंग म्हणजे त्याच्यामध्ये पिंक कलर किंवा शुभ्र पांढरा रंग जो आहे, हा शुभ्र पांढरा रंग किंवा जो पिंक कलर आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही तिथे लावलात तर तुम्हाला अतिशय चांगली स्पंदनं तिथे मिळू शकतात. आता हे जे काही मी तुम्हाला रंग सांगतोय, हे रंग म्हणजे त्या त्या दिशेला 100% योग्य असणारे रंग नाहीत, हे पहिलं लक्षात घ्या. पण मी तिथे काय काय सांगितलं जातं, काय काय शिकवलं जातं आणि काय काय लोकांच्या माथी मारलं जातं, त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पहिला अवगत करतोय. ते कळल्याखेरीज तुम्हाला त्याच्यामध्ये पुढचा प्रोसेस काय आहे, हे काही कळणार नाही. त्याच्यानंतर तिथे आपण दक्षिण दिशेकडे आल्याच्या नंतर दक्षिण दिशा जी आहे, ती दक्षिण दिशा शनी ग्रहाची असल्या कारणाने दक्षिण दिशा शनी ग्रहाची असल्या कारणाने त्या दक्षिण दिशेला तिथे असं सांगितलं जातं की एक तर तुम्ही त्याच्यामध्ये डार्क ब्ल्यू कलर, निळा रंग जो आहे हा निळा रंग त्याच्यामध्ये अप्लाय करा किंवा त्याच्यानंतर तिथे काळा रंग जो आहे तो काळा रंग त्याच्यामध्ये अप्लाय करा असं सांगितलं जातं. किंवा त्यानंतर तिथे तुम्हाला जो मंगळाचा रंग आहे, कारण तिथे मंगळ उच्चीचा होतो म्हणून मंगळाचा जो रंग आहे हा मंगळाचा रंग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे लाल रंग अप्लाय करायला सांगितला जातो. त्यानंतर तुम्ही नैऋत्य दिशेकडे आल्याच्या नंतर तिथे असं सांगितलं जातं की ही दिशा तिथे पूर्णपणे मंगळ, शनी आणि राहू अशा तीनही बलवान आणि पापग्रहांच्या अखत्यारीमध्ये येत असल्या कारणाने तिथे तुम्ही शनीचा रंग निळा, राहूचा रंग ब्राऊन कलरचा म्हणजे तपकिरी रंग जो आहे ब्राऊन कलर, तर तो ब्राऊन कलर आणि त्याच्यानंतर तिथे मंगळाचा म्हणजे वृश्चिक राशी तिथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येते म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे लाल रंगाचा वापर करता येतो असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. बघा आता हे कलर सगळे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर तिथे सप्तम स्थान म्हणजेच तिथे पश्चिम दिशेकडे आपण आल्याच्या नंतर पश्चिम दिशेला तिथे शुक्राची दिशा असल्या कारणाने आणि त्या दिशेला शनी उच्चीचा होत असल्या कारणाने आपल्याला तिथे एक तर शनीचा निळा रंग आणि शुक्राचा पांढरा, बघा शुक्राचा पांढरा किंवा गुलाबी रंग जो आहे तो गुलाबी रंग त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायला सांगितला जातो जेणेकरून आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पंदनं तयार होतील. त्यानंतर वायव्य दिशेकडे आल्याच्या नंतर वायव्य दिशेला तिथे हिरवा रंग जो आहे तो हिरवा रंग त्याच्यामध्ये अप्लाय करायला सांगितला जातो. कधी कधी वायव्य दिशेला तिथे सफेद रंग सुद्धा अप्लाय करायला सांगितला जातो आणि त्याच्यामध्ये कधी कधी वायव्य दिशेला तिथे तुम्हाला ब्राऊन कलर जो आहे तो सुद्धा अप्लाय करायला सांगितला जातो. परंतु त्याच्यामध्ये तिथे त्याचं कारण असं आहे, हिरवा रंग हा बुधाच्या अखत्यारीत येतो. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये येणारी जी राशी आहे तर ती कन्या राशी आहे आणि त्या कन्या राशीच्या माध्यमातून तिथे आपल्याला ही गोष्ट सांगितली जाते. त्याच्यानंतर असंही सांगितलं जातं की जर तिथे तुम्ही ब्राऊन कलर अप्लाय केला तर तुमचा राहू प्रबळ होईल आणि तो राहू प्रबळ झाल्याच्या नंतर तिथे तुमच्या शत्रूंचा नाश होईल असं त्याच्यामध्ये तिथे सांगितलं जातं. त्यानंतर तिथे असंही सांगितलं जातं की बाबा जर तुम्ही त्याच्यामध्ये
सफेद रंग लावाल तर वायव्य दिशेकडून तुम्हाला येणारी जी स्पंदनं आहेत ती मानसिक सुखकारक असतील, मानसिक शांती आणणारी असतील, तुमच्या मानसिकतेला चांगल्यापैकी तिथे आधार देणारी असतील, अशा प्रकारे तिथे काही सांगितलं जातं. पण त्या सफेद रंगाला त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने काहीही असा त्याच्यामध्ये शास्त्रोक्त आधार नाही. दुसरा, उत्तर दिशेकडचा जो भाग आहे, तर उत्तर दिशेकडे आल्याच्या नंतर उत्तर दिशा ही त्याच्यामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तिथे कर्क राशीकडे येणारी असल्यामुळे तिथे सफेद रंग, चंद्राचा रंग हा सफेद आहे. चंद्राचा रंग सफेद असल्यामुळे सफेद रंग, त्यानंतर तिथे गुरु उच्चीचा होत असल्या कारणाने पिवळा रंग, हे दोन रंग जे आहेत हे त्याच्यामध्ये तिथे सांगितले जातात की ह्या दोन रंगांचा तुम्ही तिथे वापर करा. आणि ईशान्य दिशेकडे आल्याच्या नंतर तिथे ईशान्य दिशेला सफेद रंग, त्यानंतर तिथे वृषभ राशी येत असल्या कारणाने पिंक कलर जो आहे तो पिंक कलर त्याच्यामध्ये सांगितला जातो. आता एवढ्या सगळ्या रंगांचा ह्याच्यामधला एक एक जरी रंगाचा आपण वापर केला, म्हणजे प्रत्येक दिशेला जे काही 2 किंवा 3 रंग सांगितले, तर त्या 2 किंवा 3 रंगांचा ज्या वेळेला आपण वापर करतो, त्यावेळेला आपलं घर हे घर वाटेल की सर्कसचा तंबू वाटेल, ह्याच्या बाबतीमध्ये आपण स्वतः थोडासा विचार केला पाहिजे, नाही का? जर आपल्याला तिथे रंग थेरपीज करायची असेल तर, आणि त्याच्यानंतर तिथे काही वेळेला असंही सांगितलं जातं की तुमच्या घरातले पडदे, तुमच्या घरातल्या बेडशीट्स म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये असणारे कर्टन्स जे आहेत किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं तुमच्या घरामध्ये वापरलं जाणारं साहित्य जे आहे ते तुम्ही या रंगाचं वापरा. सगळ्यात पहिलं रंग थेरपी करताना आपल्याला तिथे हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला कोणता रंग वापरायचा आहे आणि कोणता रंग निसर्गतः तुमच्या घरामध्ये शुभ तत्वाची पेरणी करणार आहे. कोणता रंग निसर्गतः तुमच्या घरामध्ये तिथे चांगली स्पंदनं तयार करणार आहे. याच्याबद्दल आपल्याला पहिला तिथे लक्षात घेतलं पाहिजे. का? कारण ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये एखाद्या रंगाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी करत असतो, तर त्यावेळेला रंग हा आपल्या घरामध्ये स्पंदनं तयार करतो हे निश्चितच आहे. त्याच्याबद्दल बिलकुल वाद नाही. परंतु जर आपण चुकीचा रंग त्याच्यामध्ये अप्लाय केला, तर तो रंग देखील आपल्याला चुकीची स्पंदनं तयार करून देऊ शकतो. हे आपण विसरता कामा नये. म्हणून आपल्या घराला रंगाच्या बाबतीमध्ये सुशोभित करताना कुठल्याही तऱ्हेने काळा, त्यानंतर अति डार्क लाल रंग जो आहे, त्याच्यानंतर तिथे अति उग्र तऱ्हेचे रंग, त्याच्यानंतर तिथे तुम्हाला काळ्या रंगाचं किंवा ब्राऊन कलरचं जे काही आणि निळ्या रंगाचं जे काही हे आहे, तर ते त्याच्यामध्ये बिलकुल त्याच्यामध्ये करू नये. तसं तुम्ही केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला त्या बाबतीमध्ये त्रास होऊ शकतो. का होऊ शकतो याचं मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो. असे अनेक वास्तू पाहिलेल्या आहेत आणि त्या वास्तूंच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर एक मुलगी जी तिच्या स्टडी रूम मधून बाहेरच येत नसे, जेव्हा त्यांचं पहिलं घर होतं, तर त्या पहिल्या घरामध्ये जेव्हा तिथे राहत होते, तर त्यावेळेला तिथे तिला काही स्टडी रूम वगैरे असं काही नव्हतं. ती तिथे एका खोलीमध्ये बसून अभ्यास करायची आणि त्या सबंध घराला जो रंग होता, तो ऑफ व्हाईट कलरचा रंग होता. आणि त्याच्यामध्ये त्यांचा दरवाजा जो होता, तो दरवाजाच त्याच्यामध्ये तिथे वायव्य दिशेचा होता. त्यामुळे त्या मुलीला कष्ट तर होते. अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये किंवा अभ्यासाच्या बाबतीमध्ये कष्ट तर होते. परंतु त्याच्यामध्ये तिला त्या शिक्षणामध्ये कधीही अपयश आलं नाही. त्याच्यामध्ये तिला नेहमी यशच मिळालं. आणि ज्या वेळेला त्यांनी तिथे घर बदललं त्या लोकांनी आणि त्या मुलीला तिथे एक स्वतंत्र खोली तयार करून दिली अभ्यासासाठी आणि तिचा बेडरूम म्हणून तिने ती रूम तयार करून दिली, तर तिथे कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या मुलीच्या मनाला शांती मिळावी, मन नेहमी शांत राहावं, मन उद्विग्न होऊ नये याच्याकरता डार्क ब्ल्यू कलरची जी काही रचना आहे, ती डार्क ब्ल्यू कलरची रचना तिच्या घरामध्ये केली गेली आणि ती डार्क ब्ल्यू कलरची रचना केली गेल्यामुळे पुढच्या 3 महिन्यांमध्ये असा रिझल्ट आला की तिला आतमध्ये गेल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होतच नव्हती. तिला कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होतच नव्हती आणि तिला त्याच्यामध्ये असं नेहमी वाटायचं की आता आपण
म्हणजे 2 तास अभ्यास केल्याच्या नंतर तिला असं, पहिला जी मुलगी 4-4, 8-8 तास अभ्यास करायची, तिला 2 तास अभ्यास केल्याच्या नंतर खूप व्हायचं. आणि मग ती त्याच्यामध्ये ना घराच्या त्या रूमच्या बाहेर निघायची, ना दुसरं काही करायची, केवळ आणि केवळ ती झोपच काढायची. म्हणजे तिला कित्येक वेळेला आईने डुलकी घेत असताना उठवलेलं आहे, की बाबा तू उठ आणि अभ्यास कर, परीक्षा जवळ आलेली आहे. हे असं तिला त्या लास्ट इयरला सुद्धा आईने तिच्या हे केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये परिणाम असा झाला, की ती ज्या प्रकारे मार्क्स मिळवत होती किंवा ज्या प्रकारे यश मिळवत होती, तर त्या प्रकारे तिला तिथे यश मिळालं नाही. आता ज्या वेळेला तिथे ह्या रंगांचा आपण तिथे अभ्यास केला, तर हा निळा रंग जो आहे, हा शनीच्या अंतर्गत येणारा रंग आहे. आणि शनी हा मुळातच स्लो तत्वाचा ग्रह असल्या कारणाने त्याच्यामध्ये शनी तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये लवकरात लवकर एखाद्या गोष्टीची निर्णय प्रक्रिया जी आहे ती करायला देत नाही. आणि अभ्यास करणं, अभ्यास करण्याचा निर्णय घेणं आणि त्याच्यामध्ये अभ्यास कशा पद्धतीने करायचा आणि त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते कसं मार्क्समध्ये करायचं आहे, हे जे काही निर्णय आहेत, हे त्याच्यामध्ये तिथे शनी तत्वाच्या माध्यमातून तिला घेणं जमत नव्हतं. आता ज्या वेळेला तिच्या घराला हा पूर्ण निळा रंग पसरवला होता आणि तिथे मुळात गेल्याच्या नंतरच इतकं अप्रसन्न वाटत होतं. पुस्तकांची तिथे भरपूर रेलचेल होती, पण पुस्तक कुठलं कुठे ठेवलेलं आहे हे कदाचित तिला पण माहिती नसेल. अशा प्रकारे सगळं अस्ताव्यस्त होतं. परंतु जेव्हा तिथे गेल्याच्या नंतर हे पाहण्यात आलं, की त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा शनी चंद्राचीच युती आहे. बघा, त्या पत्रिकेमध्ये शनी चंद्राचीच युती आहे आणि ती शनी चंद्राची युती भाग्यस्थानामध्ये आहे. आता जेव्हा शनी चंद्राची युती भाग्यस्थानामध्ये आहे, त्यावेळेला भाग्यस्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान आहे. ती मुलगी उच्च शिक्षणच घेत होती. जेव्हा तिथे शनी चंद्राची युती आहे, तर तिला त्या उच्च शिक्षण उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे नैराश्य आलं किंवा त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने निरसतेचा भाव निर्माण झाला. आणि तिला असं वाटायला लागलं, की आता पुढे शिकून करायचं काय आहे? आपल्याला एवढे तर काही मार्क्स मिळत नाहीत, की आपण तिथे खूप जोमाने अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाता येईल. असे काही आपल्याला मार्क्स मिळत नाही. आपण त्याच्यामध्ये एक एव्हरेज स्टुडंट आहोत, असं तिने पूर्णपणे स्वतःच्या मनाशी ठरवून टाकलं होतं आणि तिने ते बोलून दाखवलं, "मी एक एव्हरेज स्टुडंट आहे. मला तिथे 60-65% मार्क्स मिळतायत का 50% मार्क्स मिळतायत, तर त्याच्यामधून मी काही फार मोठी गोष्ट करू शकत नाहीये, हे मला माहिती आहे." असं तिने जेव्हा स्पष्टपणे सांगितलं, पण तीच मुलगी ज्या वेळेला ती युती तर तिच्या पत्रिकेत आधीही होती आणि नंतरही असणार आहे. पण ज्या वेळेला आधी ती मुलगी अभ्यास करायची, तर त्या वेळेला ती असा विचार न करता मला पुढे कसं जाता येईल याच्याच बाबतीमध्ये विचार करायची. मला 2 मार्क्स जास्त कसे मिळतील याच्या बाबतीमध्ये विचार करायची. आता तिथे या बाबतीमध्ये विचार करताना तिथे आपल्याला कळलं पाहिजे, की ज्या वेळेला आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलून जातं, आपल्या आजूबाजूचा सराउंडिंग बदलून जातं, तर त्यावेळेला त्या रंगांच्या माध्यमातून एक तर तिच्या पत्रिकेतली ती शनिचंद्राची युती आणि रंगांच्या माध्यमातून तयार होणारी जी स्पंदनं आहेत, ही स्पंदनं पूर्णपणे त्या जातकाला तिथे निराशेच्या गर्तेत किंवा त्याच्यामध्ये आळशीपणाच्या गर्तेमध्ये घेऊन चालली होती. मग अशा प्रकारचं जर समजा वातावरण तिथे तयार होत असेल, तर हा निळा रंग तिथे योग्य राहील का? तर तो निळा रंग तिथे योग्य राहणार नाही. आता ज्या वास्तुतज्ञाने हे मार्गदर्शन त्यांना केलं असेल, तर त्याला किती कळत असेल आणि त्यांनी कोणत्या आधारावरती मार्गदर्शन केलं असेल, याच्या बाबतीत पूर्ण साशंकता आहे. मग त्यांना जेव्हा सांगितलं, की पहिल्यांदा ह्या मुलीकडून तुम्हाला काय-काय करून घेतलं पाहिजे, ग्रहांच्या माध्यमातले कोणते उपाय करून घेतले पाहिजेत आणि त्यानंतर वास्तूच्या माध्यमातून कोणते उपाय करून घेतले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तिथे पूर्णपणे त्या घराचा चेहरा-मोहरा जो आहे, तिच्या स्टडी रूमचा आणि बेडरूमचा जो काही चेहरा-मोहरा आहे, तो जेव्हा पूर्णपणे बदल केला गेला आणि तिच्या शयनकक्षाची म्हणजे तिच्या झोपण्याची जी काही जागा आहे, ती जागा बदलली गेली, दिशा बदलली गेली. त्यावेळेला तिला परत एकदा पहिल्यासारखा हुरूप आला. त्यावेळेला तिच्या पत्रिकेतली शनी-चंद्राची युती कुठे गेली होती का? ती आयुष्यभर कुठंच जाणार नाहीये. ती तिथेच राहणार आहे. पण तरी सुद्धा काही उपाययोजनांच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण तिथे सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तिथे नक्कीच त्याचे बेनिफिट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि नकारात्मक ऊर्जा जर आपल्याकडून तयार होत असेल, तर त्याचे सुद्धा आपल्याला डिसएडव्हांटेजेस पाहायला मिळत असतात. हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मग त्या घराला ज्या वेळेला तिथे लाईट येलो कलर
म्हणजे सौम्य पिवळा रंग ज्या वेळेला दिला गेला आणि त्या पिवळ्या रंगाच्या सौम्य पिवळ्या रंगाच्या माध्यमातून ज्या वेळेला तिथे पांढऱ्या शुभ्र रंगाचं जे काही टेक्स्चर होतं, तिला त्याच्या रूम मध्ये टेक्स्चर पाहिजे होतं. तर त्याच्यामध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचं टेक्स्चर अधिक त्याच्यामध्ये तिथे त्याच याच्यामध्ये डार्क पिवळा कलर जो आहे तो सुद्धा त्या टेक्स्चर मध्ये तिथे त्यांनी त्यांच्या इंटेरियर किंवा त्यांचा जो काही कलर डिझायनर होता त्याला सांगून त्या लोकांनी करून घेतलं. त्याच्यानंतर तिच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला. मग हे काम आपलं आहे की आपण कोणत्या प्रकारे काय काय सजेशन्स देत असतो. जर आपण चुकीचं सजेशन दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये जातकाला असे परिणाम तयार होतात. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. की मग ती मुलगी कसं पहिल्यासारखा अभ्यास करायला लागली. भले तिला यश मिळो का नाही मिळो, पण माणसामध्ये ऊर्जा असणं गरजेचं आहे. तो प्रयत्नवादी असणं गरजेचं आहे. त्याला यश मिळणार नाही म्हणून जर तो त्याच्यामध्ये प्रयत्नच करणार नाही तर ते मात्र चुकीचंच होऊन जाईल. अशा याच्यामध्ये तिथे जर आपण विचार केला तर कलर थेरपीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही दिशेचा दरवाजा असो, कुठलंही घर असो, आपल्याला शुभ तत्वाचेच रंग अवलंब केले पाहिजेत हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं प्राधान्य रंगांच्या थेरपीमध्ये जर कुणाला आहे तर ते सफेद रंगाला आहे. बरोबर आहे. तर कॅमेरा वगैरे बंद करा. प्रत्येकाने आपला कॅमेरा आणि माईक बंद ठेवायचा आहे. इथे तुम्हाला बघायला कुणी आलेलं नाही, व्याख्यान बघा ऐकायला आलेलं आहे तिथे लोक. बर. तर त्याच्यामध्ये तिथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जर समजा तिथे आपण एखाद्या घरामध्ये किंवा कुठेही तिथे ह्या रंगांचं प्राबल्य जर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला त्याच्यामधून यश मिळू शकतं. सगळ्यात पहिला रंग जो आहे तो रंग म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे सफेद रंग आणि त्या सफेद रंगाच्या माध्यमातून आपल्याला जी काही मिळणारी स्पंदनं आहेत ही स्पंदनं अतिशय शुभ असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाला शांतता शीतलता मिळवून देणारी असतात. त्यानंतर तिथे जर आपण पिवळ्या रंगाचा विचार केला तर पिवळा रंग हा गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतो. जसा सफेद रंग हा चंद्राच्या अखत्यारीत येतो तसा पिवळा रंग हा गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतो. आता भाग्य निर्मितीसाठी आर्थिक नियोजन प्रयोजन असो किंवा त्याच्यानंतर तिथे आपला अभ्यास असो किंवा आणखीन इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तिथे प्रगतीचा भाग असो, त्या वेळेला आपल्याला तिथे जर काही रंगाची उपाययोजना करायची असेल तर ती उपाययोजना आपल्याला पिवळ्या रंगाच्या माध्यमातूनच केली पाहिजे. मग तिथे अगदी डार्क पिवळा कलर जर समजा आपण आपल्या घराला देत असू तर तो डार्क पिवळा रंग कालांतराने काळसर पडण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला तो रंग खूप वेगळी स्पंदनं देतो आणि तिथे तुम्हाला सुद्धा अप्रसन्नता वाटायला सुरुवात होते. म्हणून तिथे लाईट कलरचा नेहमी सौम्य रंगांचा नेहमी वापर करणं योग्य आहे. जर आपण तिथे सौम्य रंगांचा वापर केला, जेव्हा एखादी गोष्ट आपण पाहतो ती गोष्ट पाहिल्याच्या नंतर आपल्याला जर त्याच्यामध्ये प्रसन्नता येत असेल, प्रसन्नता वाटत असेल तर तिथे आपल्याला ह्या माध्यमातूनच वाटत असते. कारण हे दर्शनी आहे. रंग जो आहे हा दर्शनी आहे आणि जर तिथे रंग हा दर्शनी भाग असेल तर रंगाच्या माध्यमातून येणारी स्पंदनं आपल्या मनाला तिथे प्रभावित करत असतात. जेव्हा आपलं मन चुकीच्या माध्यमातून प्रभावित होतं त्यावेळेला तिथे आपल्या मनाची अवस्था काय असते आणि जेव्हा आपलं मन चांगल्या स्पंदनांच्या माध्यमातून प्रभावित होतं तेव्हा आपल्या मनाची अवस्था काय असते हे प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. अगदी आपण ज्या वेळेला प्रवास करत असो पब्लिक ट्रान्सपोर्टने त्यावेळेला आपल्या बाजूला जर कोणी विचित्र किंवा चुकीची व्यक्ती येऊन बसली तरी सुद्धा आपली कशी चिडचिड होते. ऐका, आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जात असताना सुद्धा हे पाहतो की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तर त्यावेळेला ते हॉटेलचं लोकेशन चांगलं आहे का, तिथे जेवणाची व्यवस्था चांगली आहे का, तिथे येणारा क्राऊड चांगला आहे का, या सगळ्या गोष्टी पाहतो. तर घरामध्ये आपण या सगळ्या गोष्टी का पाहू नयेत? घरामध्ये सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे.
आता काही वेळेला लोकांचं म्हणणं असं असतं की जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तिथे मंगळाचं किंवा सूर्याचं प्राबल्य हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्व दिशेला अशा तऱ्हेचा लाल किंवा जो केशरी रंग आहे त्या केशरी किंवा लाल रंगाचं तुम्ही तिथे प्राबल्य तयार करा. पण जेव्हा तुम्ही लाल किंवा केशरी रंगाचं प्राबल्य तयार करता त्यावेळेला थोडेसे का होईना पण घरामध्ये गर्विष्ठपणाचे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला घरामध्ये तिथे वाद विवाद किंवा तंट्याचे जे काही सिम्टम्स आहेत ते सिम्टम्स तुम्हाला तिथे दिसायला लागतात. आणि त्याच्याकरता तिथे कुठल्याही तऱ्हेने ह्या इतर रंगांचा वापर न करता आपण त्याच्यामध्ये घराचा सरकशीचा तंबू न करता घर हे घरासारखं उत्तम दिसलं पाहिजे अशा पद्धतीने करावं. आता जर तुम्हाला तिथे एखादा इंटेरियर डिझायनर सांगत असेल की नाही तुम्ही असं केलं तरी काही हरकत नाही, असं करू शकता तसं करू शकता, तो त्याच्या व्यवसायाचा भाग असू शकेल पण वास्तुशास्त्राच्या माध्यमातला भाग नाही. जेव्हा तुम्हाला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून काही उपाययोजना हव्या असतील किंवा जेव्हा तुम्हाला त्याच माध्यमातून तुम्हाला तुमचं घर हे सुखसोयींनी युक्त आणि संरक्षणात्मक भूमिकेमध्ये आणायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला याच गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. मग तिथे तुम्हाला सफेद रंग, पिवळ्या रंगातल्या ज्या काही लाईट शेड्स आहेत त्यांचा विचार हा करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की मग ह्या बाकीच्या रंगांमध्ये सुद्धा प्रत्येक ग्रहाची ऊर्जा आहेच, नाही का? मग त्या बाकीच्या रंगांमध्ये प्रत्येक ग्रहाची ऊर्जा निश्चितपणे आहे, त्याच्याबद्दल काहीही वाद नाही आणि ती ऊर्जा तुम्हाला काही प्रमाणामध्ये मिळत असते. आता जेव्हा तुम्ही घराला रंगकाम करता त्या घराच्या रंगकामातून मिळणारी ऊर्जा ही किती पर्सेंट असू शकते? 100, 70, 80, 90 किती पर्सेंट असू शकते? 101% वगैरे असू शकते का? बिलकुल तशी असत नाही. ती केवळ आणि केवळ तुम्हाला त्याच्यामध्ये 15% ते 12% एवढाच रिझल्ट देते. त्याच्या पलीकडचा रिझल्ट देण्याची क्षमता याच्यामध्ये नाही. कधी कधी तो तेवढाही रिझल्ट देत नाही जर त्याच्यामध्ये तुमच्या घरातली रचना ही चुकीची असेल तर. कारण ती एवढी जबरदस्त रचना असते चुकीची की त्याच्यामुळे हा छोटासा रंगाध्याय जो आहे तो रंगाध्याय त्याच्यावरती काहीही फरक करत नाही, त्याला त्याच्यामध्ये शून्य महत्व प्राप्त होतं. मग तुम्ही घरामध्ये सगळीकडे पिवळा रंग, अगदी तुम्ही फरशीला सुद्धा पिवळा रंग केलात तरी सुद्धा त्याच्यामध्ये तोच प्रकार तयार होतो. हे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा वेळेला तिथे ह्या बाकीच्या रंगांचा प्रयोग आणि प्रकार जो आहे तो आपण कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा असतो, तर वैयक्तिक तो आपण वैयक्तिक आपल्या शरीरावरती त्याचा अवलंब करायचा असतो, हे लक्षात घ्या. जसं तुम्हाला माहिती असेल काही वेळेला आपण काही सेलिब्रिटीज पाहतो आणि काही वेळेला जेव्हा आपण काही जे पॉलिटिशियन्स म्हणा किंवा सेलिब्रिटीज म्हणा किंवा काही लोक असे पाहतो की ज्यांना तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला स्पेसिफिक एखादा रंग जो आहे तो त्यांच्या आवडीचा असतो किंवा तो त्यांना कुणीतरी असा सजेस्ट केलेला असतो की तुम्हाला हे वापरणं आवश्यक आहे, याच्या माध्यमातून तुमची प्रगती आहे. आणि त्यांना त्याचे तसे रिझल्ट मिळालेले असतात. का रिझल्ट मिळालेले असतात? जेव्हा आपण घराला 10 ते 12% रिझल्ट मिळवून देण्याचा रंगाच्या माध्यमातून प्रयत्न करतो तेव्हा घराची ऊर्जा ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा स्वीकार करणार नाही तेवढं आपलं शरीर, आपलं मन त्या गोष्टींचा स्वीकार करत असतं आणि त्याचमुळे ती ऊर्जा आपल्याला चांगल्या प्रकारे प्राप्त होत असते. मग अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर तिथे एखादी व्यक्ती ही तिथे राहू ग्रहाच्या अखत्यारीमध्ये येत असेल, बरोबर आहे, एखादी व्यक्ती ही राहू ग्रहाच्या अखत्यारीमध्ये येत असेल, मग त्याच्या लग्नी राहू असेल, लग्नेश राहू युक्त असेल किंवा चंद्र राहू युक्त असेल, तर अशा व्यक्तीने जर समजा त्याच्यामध्ये ब्राऊन कलरच्या कपड्याचा ब्राऊन कलरच्या कपड्याचा जर वापर केला तर तो त्याच्यासाठी तिथे लाभदायक ठरू शकेल. कारण त्याला जर राहूची तत्व आत्मसात करायची असतील किंवा राहूच्या तत्वानुसार आपल्याला पुढे जायचं असेल तर तो त्याच्यासाठी तिथे लाभदायक ठरू शकेल. आणि असं ही प्रत्येक माणसाचा एक रंगांचा चॉईस असतोच असतो. असं नाही की मिळेल तो वाटेल तो रंग कुणी घातला काही केलं तर तसं नसतं. कारण प्रत्येक ग्रहाला जो रंग तिथे निहित करून दिलेला आहे
त्याच रंगाकडे त्या त्या व्यक्तीची तिथे तिथे वाटचाल होत असते. समजा एखादा त्याच्यामध्ये मिथुन लग्नाचा माणूस आहे आणि त्या मिथुन लग्नाच्या किंवा मिथुन राशीच्या माणसाला हिरवा रंग किंवा कन्या राशीच्या माणसाला हिरवा रंग आणि शुक्राच्या माणसाला त्याच्यामध्ये गुलाबी रंग किंवा सफेद रंग यांची निसर्गता आवड तयार असतेच. आणि ती निसर्गता असणारी आवड ते लोक कुठेही टाळू शकत नाहीत. हा एक भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आणि तो त्याच्यावरती तिथे तसाच प्रकारे परिणाम करत असतो. म्हणून कलर थेरपीच्या माध्यमातून जर तिथे कुणी कुणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिरडायला पाहत असेल किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टींना त्याच्या हे करत असेल, तुम्हाला याच थेरपीमधून भरपूर काही मिळणार आहे, तर तसं होत नाही. काही वेळेला लोकांनी ज्यामध्ये सोफ्याचे जे काही कवर आहेत ते सोफ्याचे कवर बदला, उशांचे कवर बदला, त्याच्यानंतर कर्टन शीट बदला, अमुक बदला, तमुक बदला, कार्पेट बदला, हे बदला, ते बदला, असं बदल बदल करायला सांगून शेवटी पैसा तो खर्च झालाच, परंतु त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तो शून्य मिळाला. आणि रिझल्ट शून्य मिळाल्याच्या नंतर पुढे काहीही त्याच्यामध्ये साध्य होत नाही. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्या जातकाला करायला सांगता, तो समस्येमध्ये असल्या कारणाने तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतो, प्रत्येक गोष्ट मान्य करतो आणि त्याच्यानंतर तिथे तो त्याला स्वीकारून काहीतरी माझ्या जीवनामध्ये चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवतो. पण ते जर नाही झालं तर म्हणूनच जातकाला योग्य प्रतिसाद मिळण्यासाठी योग्य उपाययोजना करून देणं हे फार गरजेचं आहे. आता जर तुम्हाला कुणाला रंगाध्यायाच्या बाबतीमध्ये, कलर थेरपीच्या बाबतीमध्ये कुणाला काही शंका, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. बोला. काही बोलायचं आहे कुणाला? माईक सगळ्यांचे ओपन आहेत, बोलू शकता, बोला. तर याचा अर्थ असा की आपण कितीही बेडरूमचं घर असेल तरी सुद्धा आपण पूर्णपणे पांढरा रंग लावू शकतो. बिलकुल लावू शकता. बिलकुल लावू शकता. पिवळा रंग लावू शकता, पांढरा रंग लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा लाईट पिंक कलर जो आहे, लाईट हं. कलर का लावायचे? कारण डार्क कलर वापरल्याच्या नंतर तुम्हाला तत्कालिक 2-3 महिन्यासाठी ते चांगले दिसतात आणि त्याच्यानंतर त्याचा रंग जो आहे, हा रंग कालांतराने बदल होत जातो. मग तुम्ही एशियन पेंट्स मध्ये तुम्ही कितीही चांगली ग्रेड वापरा तरी सुद्धा ते होत जातं. म्हणून तुम्ही तिथे पांढऱ्या रंगाचा वापर करू शकता. पांढरा रंग हा मनाला शांतता मिळवून देणार आहे. तुम्ही डॉक्टरांचे ड्रेस पाहिले का कधी? डॉक्टरांचा एप्रन जो असतो तो कसा असतो? कोण बोलत होता आता मॅडम? हो सर, मीच बोलत होते. जोरात हा, मॅडम. डॉक्टरांचा हा, रंग पांढरा असतो, बरोबर आहे, पांढरा तुम्ही असतो की नाही? म्हणाल की ते डॉक्टरांच्या डोळ्याला ऍप्रनचा आल्हाददायक रंग पण जो आहे, वाटतं. हा, मग तिथे तो का असतो? कारण त्यांच्याकडे गेलेल्या माणसाला त्याच्यामध्ये हं, मनाला शांतता मिळावी म्हणून. कारण तो त्याच्यामध्ये त्यांच्याशी गप्पा करायला तर जात नसतो, त्याचं मन हं, उद्विग्न झालेलं असतं त्याला मिळालेल्या आजारामधून. त्याच्यामुळे हं. तो तिथे त्याच्या मनाच्या शांततेकरता आणि त्याच्या मनाला बळ मिळावं याच्या करता तिथे जात असतो. आणि अच्छा. त्याच्याकरता तिथे ह्या रंगाची उपाययोजना केलेली आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये असंही आहे की आता काही वेळेला लोक असंही म्हणतात की बाबा तिथे डॉक्टर्सच्या युनिफॉर्म वरती तिथे अगदी तुम्हाला एवढा जरी थोडंसं काही मुंगी जरी चालत असेल तरी सुद्धा ती दिसते, कारण तो पेशंटच्या जवळ तिथे काही त्याला इलाज करण्याच्या माध्यमातून त्याच्या जवळ तो उपस्थित असतो, त्याला त्याचा त्रास होऊ नये वगैरे वगैरे असे काही लॉजिक केले जातात. पण त्याच्यामध्ये जर असं लॉजिक जर आपण वापरलं तर ऑपरेशन थिएटरमध्ये असणारा जो डॉक्टर आहे तर त्याला तिथे हिरव्या रंगाचा वापर करायला दिला जातो. म्हणजे तो त्याच्यामध्ये जो काही ओटी मध्ये असताना जो सूट परिधान हो. करतो तो त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचा असतो. तो हिरव्या रंगाचा का असतो? कारण हिरवा रंग हा बुधाच्या अखत्यारीत आहे आणि बुध हा रिकव्हरी करणार. बुध हो. जो आहे, बुध हा रिकव्हरी करणार आहे. त्याच्यानंतर बुध हा हिलिंग करणार आहे. म्हणून जे लोक आता हिलिंगच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा हिलिंग शिकलेले असतील तर त्यांना माहिती असेल की हिरव्या रंगाला हिलिंग मध्ये किती महत्व आहे आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये हिरव्या रंगाचा हिलिंग करणारा माणूस
हिलिंग करणाऱ्यासाठी, त्याला हिलिंग करायचं आहे त्याच्यासाठी त्याचा वापर करून घेत असतो आणि त्या माध्यमातून त्याला तिथे तो त्याच्या समस्येतून सोडवत असतो. मग तिथे सुद्धा या गोष्टींचा विचार केलेला आहे. तुम्हाला एक साधं सोपं गणित सांगतो, की आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ज्या माणसाला डायबिटीस होतो, डॉक्टर सगळ्यांना सांगतात ज्या माणसाला डायबिटीस होतो त्याची जखम लवकर भरत नाही. बरोबर आहे? बरोबर. बरोबर असं सांगतात. पण हे साफ चुकीचं आहे. कारण प्रत्येक डायबिटीस झालेल्या माणसाची जखम लवकर भरत नाही असं होत नाही. ज्याचा बुध दूषित असेल त्याची जखम लवकर भरत नाही. मी अशा डायबिटीस झालेल्या अनेक लोकांना पाहिलेलं आहे. आज कापलंय हाताला, पायाला, कुठेही काही लागलंय, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जखम व्यवस्थित झालेली असते. आणि अशीही लोक पाहिलेली आहेत की ज्यांना तिथे त्या जखमेचं गँग्रीन होऊन जातं, नंतर तो अवयव तिथे कापायला लागतो या शुगरच्या विकारामुळे, कारण त्यांचा बुध दूषित झालेला पाहिलेला. जेव्हा माणसाचा बुध चांगला असतो त्यावेळेला तो शरीरातल्या ज्या पेशी आहेत, ज्या उती आहेत, त्यांची रिकव्हरी लवकरात लवकर करतो. लवकरात लवकर सगळी व्यवस्था जी आहे ती ओके करण्याचा प्रयत्न करतो. जखम लवकर भरून काढण्याचा प्रयत्न करतो, कारण बुध हा मुळातच हिलिंगचा कारक आहे, हील करणारा. तर एक असं विचारू का की आपण घराला जर पूर्ण पांढरा रंग लावला हं. आणि घराच्या आजूबाजूला जर ग्रीनरी म्हणजे हिरवं प्लांटेशन केलं तर मग आपला बुध अपग्रेड होऊ शकतो का? बघा मॅडम, असं आहे की हिरवं प्लांटेशन करण्याच्या बाबतीत मी काही विरोधात नाही, परंतु त्याच्यामध्ये भाग असा आहे की तुम्ही कोणती झाडं लावत आहात, तुम्ही कोणती झाडं लावणार आहात, याच्याबद्दल सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर हो. आपण त्याच्यामध्ये मनी मिळेल म्हणून मनी प्लांट लावणार असू तर त्या मनीचा आणि मनी प्लांटचा काडी मात्र संबंध नाही. हा अरे एक भाग बाप. झाला. दुसरा भाग असा आहे की हल्ली अनेक घरांमध्ये अशी झाडं लावली जातात की ती झाडं त्याच्यामध्ये कधीही सूर्याचं तोंड न पाहता सुद्धा जगू शकतात. केवळ त्याच्या वातावरणातल्या ऊर्जेला तिथे ऍब्झॉर्ब करून ते लोक त्याच्यामध्ये, म्हणजे ते झाड जे आहे त्याच्यामध्ये ते राहू शकतं. आणि ही सगळी जंगली झाडं जी आहेत ती नेमकी काय आपल्या घरामध्ये स्पंदनं तयार करतात याच्याबद्दल आपल्याला खूप उशिरा कल्पना येते, ज्या वेळेला त्यांच्याकडून ती स्पंदनं तयार केली जातात. म्हणूनच त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये झाड लावणार आहात त्यावेळेला वास्तुशास्त्रामध्ये या वृक्ष थेरपीला अतिशय महत्व आहे. आता मी ती वृक्ष थेरपी याच्यामध्ये मांडलेली नाही, म्हणजे तो विषय जो आहे तो मांडलेला नाही. ज्या वेळेला मी क्लास घेईन त्यावेळेला मी त्या वृक्ष थेरपीच्या बाबतीमध्ये मला नक्कीच अवगत करेन. आणि हो. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की किमान माणसाने आपल्याला आपला चंद्र ज्या नक्षत्रामध्ये आहे त्या नक्षत्राचं झाड आपल्या घरामध्ये लावावं. ते जर मिळत नसेल, काही झाडं मिळत नाहीत. आता जर समजा एखाद्याचा अनुराधा नक्षत्र असेल आणि त्याला सांगितलं की नागकेशराचं झाड लाव, तर ते नागकेशरचं झाड लावताना ते एवढं मोठंच्या मोठं भला मोठा वृक्ष जो आहे तर तो काही आपल्याला लावणं शक्य होणार नाही. मग त्याची एखादी फांदी किंवा फूल जरी आपल्याला मिळालं आणि ते सुद्धा आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवलं, आपल्या जवळ बाळगलं, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये बराच मोठा फरक पडू शकतो. असं त्याच्यामध्ये हे आहे. म्हणून ग्रीनरी क्रिएट व्हावी म्हणून चुकीचे वृक्ष लावणं टाळा. हो. हो सर. तुळशीचा प्रयोग करा, तुळशी, हा. बेलाचा प्रयोग करा. बरोबर आहे. हो. शमीच्या वृक्षाचा प्रयोग करा. हे देववृक्ष आहेत. ह्या तीनही वृक्षांचा प्रयोग आपल्या घरामध्ये अनिवार्य आहे, करणं फार गरजेचं आहे. तर तुळशी, शमी आणि कोणतं सांगितलं? तुळशी, शमी हं, आणि बेल, बेल. हा, हं, ही तीनही झाडं अतिशय उपयुक्त आहेत. प्रत्येक ओके. दृष्टिकोनातून उपयुक्त आहेत आणि हे देववृक्ष आहेत. म्हणून ओके. त्याच्यामध्ये ह्या झाडांचं जेवढं अस्तित्व तुमच्या घराच्या जवळ असेल किंवा तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये असेल, विंडोमध्ये असेल, आसपास जवळपास असेल, तेवढं त्यातला स्पर्श करून येणारी जी काही स्पंदनं तुमच्या घरामध्ये येतात त्यावेळेला आपल्या घरातल्या वातावरणामध्ये शुद्धी तयार होते. अच्छा. ओके सर. हं?
बर. हॅलो सर. तर हा बोला. हा, तुम्ही ते डायबिटीजचं सांगितलं, त्याचा माझा अनुभव आहे तो शेअर करतो. माझ्या वडिलांना 40 वर्ष डायबिटीज होता, 40-45 वर्ष. हा पण त्यांना कधीही सुरीने कापलं, हा कुठलाही कारणाने, की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरं व्हायचं. आणि एक चौबळ नावाचे माझे ओळखीचे होते, हा. त्यांना जखम झाली पायाला, तर ती त्यांची 5 वर्ष बरी झाली नाही आणि त्याच्यामधनं कॉम्प्लिकेशन होऊन शेवटी ते गेले. करेक्ट. म्हणजे हे बघितलं, हे कारण मला माहित नव्हतं की प्रत्येकाला का असा इफेक्ट मिळतो, पण वडिलांचं मी अगदी जवळून बघितलंय ना, कधीही कापलं की पटकन भरवायचं. बरोबर. म्हणजे आणि हाच सर एक फरक असतो ना. हा बोला. बेलाचं झाड तुम्ही सांगितलं. एक गंमत सांगतो. मागे मला कोणीतरी सांगितलं होतं, म्हणजे जुनी गोष्ट आहे खूप, तुमची आणि माझी अजिबात ओळख नव्हती, 15-1 वर्षापूर्वीची, की अच्छा. बेलाचे झाड लावू नये कारण त्याच्यावर भूत बसतात. त्याच्यावर भूत का बसतात, तर ती शिवलिंगाला वाहिली जातात आणि तिथून मुक्ती मिळेल म्हणून तिथे येऊन म्हणे भूत बसतात म्हणे. अरे बापरे. असं सांगितलं. आता हे खूप चुकीचं लॉजिक आहे. पिंपळाच्या झाडावर भूत असतात, जांभळाच्या झाडावर भूत असतात, इकडे तिकडे भूत असतात. पण एक लक्षात घ्या की जे काही अतृप्त, ज्या अतृप्त आत्मा किंवा आणखीन तुम्ही भूत प्रेत पिशाच म्हणा, हे ज्याला खरोखर बघण्याची दृष्टी आहे, ज्याला दिसतं, परमेश्वराच्या कृपेने ज्याला अशी दृष्टी प्राप्त आहे, त्याला ज्या गोष्टी अशा प्रकारच्या दिसतात, तर त्याला तिथे केवळ झाडच माध्यम हवं असं नाहीये. तर तो अनेक ठिकाणी अनेक वेळेला तिथे उपस्थित असू शकतो, होऊ शकतो. अशी हा एक खूप वेगळा आणि मोठा आणि गहन विषय आहे याच्याबद्दल चर्चा करणं. मग तिथे झाड लावू नये अशातला काही भाग नाही. अनेक लोकांनी आपल्या घरामध्ये, म्हणजे मी माझ्या प्रत्येक क्लायंटला ही गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये हे 3 देववृक्ष लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ते जे काही इतर वृक्ष आहेत ते सुद्धा त्यांना सांगितलेले असतात. पण तुम्ही या 3 वृक्षांची रोपं जी आहेत ती तुम्हाला लावणं फार गरजेचं आहे. कारण काटेरी झुडपांमध्ये केवळ शमीचं एकमेव असं झाड आहे की ते देववृक्ष म्हणून आपण त्याच्यामध्ये लावू शकतो. कोरफड सुद्धा आपण घरापासून थोडीशी दूर लावायची असते, पण शमीला मान आहे. तर माझ्या घरात कोरफड 2 बेलाची गॅलरीत झाड आहेत. चालते का? एक मिनिट कोरफड हा ठीक आहे, चालेल. हा. हा बोला. सर एक मिनिट जरा थांब. माझ्या देऊळकर घरात 2 बेलाची झाड आहेत म्हणलं सर. ग्रेट. छान. बर. हा तर बोला. हे देववृक्ष लावताना हा. कुठली दिशा धरायची असते का? आपण सगळीकडे घराच्या भोवती पण लावू शकतो? आता मॅडम, तिथे तुम्हाला ज्या ठिकाणी झाडाला सूर्यप्रकाश मिळेल हा. तिथे यांना लावणं आवश्यक आहे. पहिला क्रायटेरिया हाच आहे की जिथे झाडाला उत्तम रीतीने सूर्यप्रकाश मिळेल तिथे. आता तुम्हाला जर सांगितलं की बाबा तिथे पश्चिम दिशेला फणसाचं झाड लावा, घरामध्ये फणसाचं रोप लावा असं सांगितलं, आणि तसं सांगितल्याच्या नंतर काय दक्षिणेला लावा आणि तिथे सूर्यप्रकाश त्याला मिळत नसेल तर कसं चालेल? आणि तिथे जागाच उपलब्ध नसेल तर मग काय करणार? हा. पण जेव्हा वृक्ष थेरपी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून शिकवली जाईल तर त्यावेळेला तिथे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की शिकवल्या जातील. बरं. आता आणखीन कोणाला काही विचारायचं कलर थेरपीच्या माध्यमातून? बोला. सर विचारायचं असेल तर हा बोला. सर आता तुम्ही म्हटलं ना भूत वगैरे, तर माझ्या असा मला खूप अनुभव आला, पण तिथे झाडाबिडाचा काही संबंधच नव्हता. मला बर. असं कुठेही दिसायचं. त्यामुळे असं भूत दिसायचं झालं तर झाड वगैरे तर असं मला तरी काही हे नाही झालं. ओके. ओके. बर. पुढे आणखीन. सर नमस्कार. नमस्ते. सर आता काचेबद्दल मग विचारायचं होतं. विचारू? हा कशाबद्दल? काच बद्दल तुम्ही सांगितले ना वास्तूमध्ये. स्टार. काच काच. हा 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 बोला बोला. काचेबद्दल. हा. तर एका लेक्चर मध्ये मी असं ऐकलं सर, काचेचा गल्ला किंवा हा म्हणजे पेटी ज्याच्यात पैसे ठेवायचे त्याच्यात काचेत रिफ्लेक्टेड होतात आणि जास्त पैसे येतील, अशा एका विद्वान मॅडमने सांगितलं होतं लेक्चर मध्ये. तर ते कितपत खरं आहे? हे साफ खोटं आहे साहेब. हे साफ खोटं आहे. जसं आपण एखाद्या जातकाला सांगितलं की बाबा तू एक काम कर, तुझ्या तिजोरीमध्ये तू काचेचा आरसा ठेवून दे
आणि जे तू 100 रुपये ठेवशील तर ते तुला 200 रुपयासारखे भासतील. तू उद्या 10 लाख ठेवले तर तुला 20 लाखासारखे भासतील. पण त्याच्याकडे ऍक्च्युअल मध्ये ते 10 लाख रुपये असणार आहेत. तो 20 लाख रुपये वापरू शकतो का? म्हणजे उगाच हे आपण म्हणतो मराठीमध्ये ना की कोपराला गुळ लावणे, म्हणजे वास्तुतज्ञाने जातकाच्या कोपराला गुळ लावण्यासारखाच प्रकार आहे ना हा. पण त्याच्यामध्ये तिथे हा प्रकार साफ चुकीचा आहे. याला आपण एक म्हणजे भासमान वातावरण तयार करणं, आणि असं भासमान वातावरण तयार केल्याच्या नंतर खरोखरच जातकाच्या जीवनामध्ये काही फरक पडेल का? तर काही फरक पडणार नाही. शेवटी कंटाळून तो आरसा देईल फेकून. तो म्हणेल इथे सोर्स ऑफ इन्कम काहीच वाढत नाही. त्याच्यानंतर तिथे जे काही इन्कम चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही इम्प्रूव्हमेंट होत नाही. जो काही व्यवसाय किंवा नोकरी चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही इम्प्रूव्हमेंट होत नाही. खर्च कमी होत नाहीत. तर तिथे हा आरसा लावून करायचं काय? उपाययोजना अशी पाहिजे की जी समस्या आहे त्याच्यावरती. म्हणजे इथे काय होतं की जखम मांडीला आणि मलम शेंडीला, तसं नाही झालं पाहिजे. जखम मांडीला झाले तर मांडीलाच मलम लावला पाहिजे. जर जातकाकडे पैशाची टंचाई असेल, पैसा येत नसेल, तो जर तुम्हाला असं म्हणत असेल की माझा पैसा अतिरिक्त खर्च होतो, घरामध्ये कधी कधी 2-3 लोकांचे पगार येत असतात, सॅलरी येत असतात, एखाद्याचा बिझनेस असतो, पण महिन्याच्या अखेरीला त्यांच्याकडे तिथं काहीच पैसा राहत नाही, असं का होतं? मग लगेच आपल्याला त्यांच्या घरातल्या त्या दिशा चेक केल्या पाहिजेत. मग ज्या वेळेला आपण वास्तुतज्ञ आहोत तर आपल्याला कल्पना असते की आपण कोणती दिशा चेक केली पाहिजे. जर एखाद्याने आपल्याला कर्जाची समस्या सांगितली तर आपल्याला कल्पना असते की आपण कोणती दिशा चेक केली पाहिजे. एखाद्याने आपल्याला सांगितलं की आजारपणांवरती खर्च होतोय तर आपल्याला परफेक्ट माहिती आहे वास्तुतज्ञ म्हणून की आपल्याला कोणती दिशा पाहिली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण या माध्यमातून तिथे जातकाला या गोष्टी सांगतो, त्याला त्याच्यामध्ये अवगत करतो की तुला या दिशेचा जर इलाज केलास तर तुझ्या जीवनामध्ये असणारी ही समस्या काही टक्के कमी होईल, काही पर्सेंटमध्ये कमी होईल. 100% कुठली समस्या जात नाही, पण त्याच्यामध्ये ही समस्या तुझी एवढ्या एवढ्या पर्सेंटमध्ये कमी होईल. आणि त्याला रिझल्ट जेव्हा मिळतात त्यावेळेला तो म्हणतो हो नक्की फरक पडला. हा भाग आहे. बोला नागरे साहेब. हो सर, आलं लक्षात. थँक्यू सर. बर बर. दाभोळकर मॅडम काही विचारायचं आहे तुम्हाला? आणि प्रत्येक माणसाने आपापलं नाव लिहित चला, कारण तुमचं ओपो नाव आहे का आणखीन काय नाव आहे तर तसं काही मला, आणि कुठल्याही स्त्रीने केवळ आपलं पहिलं नाव लिहू नये, आपलं आडनाव सुद्धा लिहावं. कारण मी काही तुम्हाला नावाने हाक मारणार नाही, तुमचं आडनाव तिथे असणं गरजेचं आहे. बरं दाभोळकर मॅडम बोला. काय बोलताय का? बरं ठीक आहे, चला. हा, आता पुढचा जो काही आपला मुद्दा आहे तो सर चुकून ओपन झालंय, सॉरी. नो प्रॉब्लेम, ठीक आहे, ओके. बस आता पुढचा जो काही आपला मुद्दा आहे तो मुद्दा आहे सॉल्ट थेरपी. आता काही वेळेला तिथे सॉल्ट थेरपी हा एक खूप मोठा प्रकार फोफावतोय. मीठ ठेवण्याचा, मिठाच्या माध्यमातून समस्या सॉल्व्ह करण्याचा. मिठामध्ये खरोखर तेवढी क्षमता आहे की मीठ एखाद्याचा जीव वाचवू शकतं. मिठामध्ये खरोखर तेवढी क्षमता आहे की मीठ एखाद्याचा जीव वाचवू शकतं. पण त्या मिठाचा वापर नेमका कसा केला जातो आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचा वापर कसा केला जातो किंवा वैयक्तिक वापरासाठी मिठाचा वापर कसा केला जातो त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. जसं आपल्याकडे वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कलर थेरपी करताना तिथे घराचा जसा सर्कशीचा तंबू केला जातो, तसंच मिठाचाही असा गैरवापर, अनाठाई वापर, चुकीचा वापर केला जातो. तो कशा प्रकारे केला जातो? तर काही वेळेला काही वास्तुतज्ञ, काही वास्तू कन्सल्टंट असं सांगतात की मीठ हे तुम्ही तुमच्या संडास बाथरूम मध्ये ठेवून द्या. म्हणजे जिथे तुम्ही आंघोळ करणार आहात, तुमच्या शरीरावरची घाण घाण वाईप आउट करणार आहात, जिथे तुम्ही शौच करणार आहात, तुम्ही तुमच्या शरीरातली घाण वाईप आउट करणार आहात, अशा ठिकाणी तिथे मीठ ठेवून द्या असं तुम्हाला सांगितलं जातं. हे किती योग्य आहे? किती लोकांना ही गोष्ट खरोखर योग्य वाटते? वाटते का योग्य? वाटत असल्यास सांगा, मी शंकेचं निरसन करीन. तुमची काही परीक्षा नाही घेत आहे, बिनधास्त सांगा.
सर असं म्हटलं जातं की मिठामध्ये निगेटिव्ह एनर्जी कॅप्चर करण्याची क्षमता असते आणि ते जर आपण काचेच्या बाउलमध्ये ते मीठ ठेवलं हं. आणि एक 8 दिवसाच्या नंतर ते ड्रेन करून टाकलं तर ती निगेटिव्ह एनर्जी ड्रेन होऊन जाते. बर. आता मॅडम असं आहे की तुम्हाला हा एक प्रकार माहिती आहे का की मीठ हे कुठे मिळतं? समुद्रात. समुद्रात मिळतं. बरोबर आहे. समुद्रात जर मीठ मिळतं तर त्याच्यामध्ये समुद्रामध्ये कोणत्या देवतेचं वास्तव्य आहे समुद्र देवते व्यतिरिक्त? लक्ष्मीनारायण. बरोबर. अगदी बरोबर. मग तिथे त्यांच्या माध्यमातून जेव्हा हे मीठ आपल्याला प्राप्त होतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आणि तुम्ही सगळं करतही असाल, आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून तिथे जसं आपण काही सोनं नाणं असेल ते, पैसे असतील ते, किंवा अन्य काही गोष्टी आपल्याकडे असतील त्याच्यासोबत एका वाटीमध्ये, एका बाउलमध्ये आपण मीठ सुद्धा, पांढरं शुभ्र मीठ सुद्धा पूजन करण्याकरता ठेवतो की नाही? पूजन करण्या ठेवतो ना? ते नाही ठेवत. नाही ठेवत तुम्ही? नाही. बरं, ठीक नाही आहे. ठेवत सर. ही नवीनच माहिती आहे ही. बरं, सांगतो तुम्हाला, त्याचं कारण सांगतो. आता हा एक प्रयोग आहे. जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपण तिथे वास्तूच्या माध्यमातून मिठाचा असा चुकीचा प्रयोग करत असतो, त्याचे परिणाम काय होतात, आणि ज्या वेळेला आपण तिथे मिठाचं पूजन करतो त्यावेळेला त्याचे काय परिणाम असतात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जसं आपण या गोष्टी पूजनामध्ये ठेवत असतो तसंच लक्ष्मी नारायणाचं प्रतीक म्हणून तिथे आपण पांढरं शुभ्र मीठ जे आहे हे पूजनामध्ये ठेवायचं असतं. अगदी त्याच्यामध्ये काही किलोभर ठेवायचं नसतं. अगदी छोटस एक मूद, छोटी मूद म्हणून त्याच्यामध्ये ते मीठ जे आहे ते ठेवायचं असतं. त्याला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून अष्टगंध, हळद, कुंकू, पिवळं फूल आणि जमल्यास त्याच्यामध्ये कमळाचं एखादं फूल अर्पण करून त्याला नमस्कार करायचा असतो. आणि त्याच मिठाचा प्रयोग जो आहे तो तुम्ही पुढचे काही दिवस तुमच्या अन्नामध्ये करू शकता. आणि हे मीठ आयोडीन नमक वापरायचं नसतं. हे तुमचं समुद्री नमक, शुद्ध समुद्री नमकच वापरायचं असतं. जे खडे मीठ आपण म्हणतो त्याला ते वापरायचं असतं. आणि याचा प्रयोग तुम्ही करून पहा. तुम्हाला त्याचा प्रतिसाद आणि त्याची जी काही गोष्ट आहे ती तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये कळून येईल की लक्ष्मी पूजनामध्ये मीठ हे तुम्हाला वापरणं किती आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या वाण्याकडे जाल तर आताच्या मॉल सिस्टम मध्ये किंवा आणखी आताच्या सुपर मार्केट सिस्टम मध्ये काय आहे ते मला माहिती नाही, पण जेव्हा एखादा पूर्वीचा वाणी असेल तर त्या वेळेला तो वाणी त्याच्या दुकानातून संध्याकाळच्या वेळेला मीठ देत नसे. आणि आजही आपण आपल्या घरातून संध्याकाळच्या वेळेला मीठ देत नाही, कुणाच्या हातावर कधी मीठ देत नाही. ह्या काही ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या आहेत ना, तर ह्याच्या मागे अंधश्रद्धा नाहीये. आणि जर कोणाला वाटत असेल अंधश्रद्धा आहे तर त्याने मिठाला त्याच्यामध्ये पायदळी ते वाटेल तसं त्याच्यामध्ये त्याला ट्रीटमेंट द्यावी आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम पहा. तर तो त्याचा वैयक्तिक भाग आहे, तो काय आपला भाग नाही. पण जर त्याच्यामध्ये आपण मीठ, समुद्र, नदी यांच्या माध्यमातून जर समजा तिथे लक्ष्मीची आराधना उपासना केली तर ती लवकर फलद्रूप होते. आणि म्हणूनच आपण संडास बाथरूमच्या ठिकाणी जिथे घाण आहे तिथे कधीही मीठ ठेवू नये. कधीही मीठ ठेवू नये. जर तुम्ही तिथे मीठ ठेवत असाल तर तुमच्या आर्थिक क्षमतेवरती, आर्थिक स्थितीवरती नक्कीच काहीतरी चुकीचा परिणाम होणार असतो आणि तो होतो. जर माहिती नसेल तर तुम्ही ही माहिती करून घ्या. आता मी तुम्हाला सांगितलेलं तर आहेच. एक लक्षात धन्यवाद सर. हा एक लक्षात घ्या साहेब, कसं असतं माहितीये का? काय तुमचं आडनाव काय? कुलकर्णी, विवेक कुलकर्णी. अच्छा अच्छा.
मी पूर्ण नाव सगळे लिहित जा. मला ना तसं कोणाला नावाने हाक मारायला मला आवडत नाही. तुम्ही काय माझ्या वर्गातले मित्र नाहीत. मला नाही हो. वाटत. तुम्ही सगळे आदरणीय आहात. नावाने हाक मारणं योग्य नाही. बरं. ठीक आहे. बरं. बस असं आहे कुलकर्णी साहेब की मिठाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. ज्या वेळेला एखाद्या जातकाला तिथे अस्वस्थ वाटत असेल, काही कारणास्तव त्याची मानसिक स्थिती थोडीशी खालावलेली असेल, अशा वेळेला जर त्याच्या डाव्या हातामध्ये मीठ दिलं, बघा काय सांगतो मी ते नीट ऐका, त्यालाच घ्या, त्यालाच त्याच्यामध्ये वाटीमध्ये किंवा कशामध्ये मीठ काढून द्या आणि त्यालाच त्याच्या हातावरती ते ठेवायला सांगा. आणि त्याच्याच हातावरती त्याने जर समजा तोच उजवा हात त्या मिठावरती ठेवला आणि त्याच्यानंतर तिथे शांतपणे बसून श्वासोश्वास जरी केला किंवा आपल्या कुलदेवाचा, कुलदेवीचा किंवा आपल्या इष्ट देवतेचा जर त्यांनी तिथे 10 ते 15 मिनिट नामस्मरण केलं, तर त्याच्या उद्विग्न असलेल्या अवस्थेमध्ये, अस्वस्थ असलेल्या अवस्थेमध्ये बराचसा फरक पडतो. त्यानंतर हेच मीठ जे आहे, आपल्याकडे एक उपाय असा सांगितलेला आहे की जर तुम्हाला अति नकारात्मकता येत असेल, तुमच्या शरीराला, मनाला अति नकारात्मकता येत असेल, तर तुम्ही समुद्री स्नान करा. मग तिथे समुद्र स्नान का सांगितलेलं आहे? कारण समुद्रामध्ये मीठ, क्षार आणि समुद्राचं जे पाणी आहे, समुद्राच्या पाण्या इतकं निर्भय काहीच नाही. समुद्राच्या पाण्या इतकं निर्भय काहीच नाही. समुद्राच्या मध्ये जे जहाज प्रवास करत असतं आणि त्या जहाजाच्या मध्ये असलेला जो खिळा असतो, त्या जहाजाला ठोकलेला एखादा जर खिळा असेल आणि तो जर खिळा एखाद्या व्यक्तीने आपल्या सोबत बाळगला, आपल्या सोबत ठेवला, तर तो सुद्धा तिथे प्रोटेक्शनचं काम करतो. तो सुद्धा काही विशेष मंत्र करून विशेष मुहूर्ताला ठेवणं आवश्यक, म्हणजे तो जर ठेवला तर त्याच्यामधून सुद्धा खूप त्याला चांगले प्रतिसाद मिळू शकतात. जहाजाला ठोकलेला खिळा जर असेल तर. मग अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे समुद्राकडे जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती कुणाकडे नाही. आणि ह्या समुद्रामध्ये हे जे काही आपल्याला मीठ प्राप्त होतं, तर ते मीठ जे आहे ते म्हणजे पूर्ण लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून मीठ कधीही कोणी, तुम्ही संध्याकाळी कुणाकडे मीठ मागायला जा किंवा काय, मीठ देणार नाही तुम्हाला. सफेद पदार्थ घराच्या बाहेर देत नाहीत. हा आपल्या पूर्वजांनी एक नियम करून ठेवलेला आहे. आता ज्या सवाष्ण बायका आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की जेव्हा तुमच्या घरी एखादा समारंभ असतो किंवा 4 लोक येतात, तुमच्याकडे पाहुणे मंडळी येतात, त्यातल्या सवाष्णी बाईला आपल्या घरातली सवाष्णी बाई जी आहे तर ती त्याच्यामध्ये हळद कुंकू लावते इतर वेळेला. पण संध्याकाळची वेळ जेव्हा असेल, रात्रीची वेळ जेव्हा असेल, तेव्हा फक्त कुंकू लावलं जातं. हळद का लावली जात नाही? कारण हळद सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणून हळदीचा प्रयोग केला जात नाही. आता हळदीच्या माळेचा प्रयोग हा बगलामुखी मातेच्या उपासनेमध्ये केला जातो, हा वेगळा भाग झाला, तो तंत्रातला भाग झाला. पण जनरल हा भाग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण कर्टनचे रंग बदलण्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर खूप चांगल्या प्रकारे पालन केलं तर तिथे आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोच. काही लोकांना त्याच्यामध्ये पाण्यावर थुंकण्याची सवय असते. पाण्यावरती थुंकणं, कधीही पाण्यावरती थुंकू नये. पाणी म्हणजे लक्ष्मी आहे. ते डबकं का असेल ना, तुम्ही त्याच्यावरती कधी थुंकू नका. ते थुंकल्याने आपल्यालाच दोष लागतात. स्पेसिफिकली काही वेळेला असं ही सवय असते, तसं नाही करायचं, हे लक्षात घ्या. बरं. सर एक गुलाबी कलरचं पण मीठ असतं ना, हो. मीठ त्याच्याबद्दल असतं. पण सांगतो, त्याच्याबद्दल पण सांगतो. पहिला ह्या मिठाचा भाग क्लिअर होऊ दे, मग त्या ओके सर भागात. सर, एक ओके. प्रश्न हा सर सर. हा, एक मिनिट. हा, ओप्पो सर कोण मी आहे? विचारू ओप्पो, ओप्पो हॅलो 2020 कोण आहे? हॅलो. हा बोला. सर मी विचारू हा एक मिनिट मॅडम, बागरेच्या मॅडम जरा थांबा एक मिनिट. हा, हो सर आपण ते मोठ्या नाव मिठाला काय हे तुमचं? अलक्ष्मी नितीन राजपूत. नितीन नितीन सिंग राज. राजपूत. हा, तिथे नाव फर्स्ट लिहायचं टाइम पुढच्या आलो. वेळेला. फर्स्ट टाइम आलोय मी ह्याच्यावर. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हा बोला राजपूत साहेब, बोला. हा. आपण मोठ्या मिठाला सुद्धा अलक्ष्मी सुद्धा म्हणतो ना. अलक्ष्मी हा. नाही, मिठाला नाही का? अलक्ष्मी म्हटलं जात नाही. जर मिठाला अलक्ष्मी म्हटलं असतं तर अलक्ष्मी आपण संध्याकाळच्या वेळेला कोणालाही देऊ केली असती, हा हा हा. नाही का? हम्म.
सहज देऊ केली असती, पण ते आपण देत नाही, आपण टाळतो. हा. आता बघा, तुम्ही जेव्हा जेवायला बसता, ठीक आहे, हम्म. आपल्या पानात मीठ वाढलं जातं, हम्म. बरोबर आहे. बरोबर आहे. तेव्हा ते मीठ वाढलं जातं, आपण जर ते पूर्ण वापरलं नाही जेवणामध्ये, कधी कधी ते हम्म. तसंच राहून जातं. मग हम्म. अशा वेळेला ते ताट आपण तसंच ठेवतो का? हा. तसंच ठेवतो का ते ताट? नाही. नाही ठेवत. काय करतो मग त्याच्यामध्ये? पाणी घाल. हा, त्या मिठावरती पाणी हे करतो. मग तेच त्या मिठाचं महत्व आहे. जर इतकं मीठ आपल्याला महत्वपूर्ण आहे आपल्या संस्कृतीमध्ये, तर त्याला आपण संडास बाथरूम मध्ये ठेवण्याचा असं अपमानास्पद गोष्ट का करतो? हो. हे योग्य आहे बरोबर. का? नाही नाही. हा, मग आपण त्या अगदी त्याच्यामध्ये थोडस जेवण उरलं असेल तरी सुद्धा आपण काय करतो? मिठावरती पटकन पाणी ओततो. का ओततो? कारण त्याच्यामध्ये त्या मिठाचा अपमान होऊ नये म्हणून. ते त्याच्यामध्ये त्या पाण्यात डायल्यूट होऊन जावं, विरघळून जावं, याच्या करता. ते बरोबर. कचऱ्यात जाऊ नये हम्म. याच्या करता. मग जर आपण ही सिस्टम, हे ज्या काही आपण गोष्टी पाळतो ना, ह्याच्या मागचं लॉजिक आपल्याला फक्त लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि जर हे लॉजिक आपण लक्षात घेतलं तर आपल्याला सहज कळतं की अरे, आपण बाथरूम मध्ये ठेवलेलं जे काही मीठ आहे, ते निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याकरता नाही, तर ते आपण त्याचा त्याचा चुकीचा वापर करतोय. हम्म. निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याकरता खूप वेगळे उपाय केले जातात, बाथरूम मधली ओके. किंवा आपल्या घरातली. ह्याच्याकरता खूप वेगळे उपाय केले जातात. जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वतःची निगेटिव्ह एनर्जी जर तुम्हाला काढून टाकायची असेल, तर त्याच्यामध्ये तिथे समुद्री स्नान सांगितलेलं आहे. पण हा. प्रत्येक ठिकाणी धरतीच्या तुकड्यावरती समुद्री स्नान उपलब्ध आहे का? नाही उपलब्ध आहे. आता समजा नाही. एखादा माणूस तिथे नागपूरला राहत असेल, तर त्याला उपलब्ध आहे का समुद्री स्नान? नाही उपलब्ध आहे. मग तिथे त्याला काय सांगितलेलं आहे की तू त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ मीठ जे आहे ते मीठ पाण्यामध्ये डायल्यूट कर, आणि मीठ पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याला विरघळायला देऊन त्या मिठाने केवळ स्नान करणं. तिथे खडे अंगाला मिठाने. किंवा काही, हा, खडे मिठाने. एक खडे मिठाचा तुकडा आयोडीन, टाकून हा, आंघोळ केली तरी एक पण. मूठभर तुम्ही खडे मीठ त्याच्यामध्ये टाकू शकता. आयोडीन हो. नमक नाही, आयोडीन नमक हम्म. नाही. मग त्या खडे मिठामध्ये एवढी शक्ती आहे, कारण ते समुद्रातून आलेलं आहे. त्याच्यासारखं निर्भय तेच आहे. कधी बघितलंय तुम्ही मिठाला काही त्याच्यामध्ये कीड लागले, किंवा काही त्याच्यामध्ये दुसरा कुठला किडा त्याच्यामध्ये शिरलाय, किंवा काही बुरशी आले मिठाला? मिठाला असं कधीच काही होत नाही, त्याला काहीच होत नाही. ते इतकं जबरदस्त आहे. म्हणून त्याच्यामध्ये मिठाचा प्रयोग हा अशा प्रकारे केला जातो. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये तुकड्या खुपड्यामध्ये सुद्धा मिठाचा प्रयोग असाच केला जातो. काही मसल दुखत असतील, तुम्ही मीठ शेकवलं त्याच्यावरती की खरोखर त्याच्यामध्ये रिलीफ मिळतो. इतर त्या एअर बॅग, कुठल्या त्या आईस बॅग पेक्षा, किंवा आणखीन त्या हॉट वॉटर बॅग पेक्षा सुद्धा गरम मिठाने शेकल्याच्या नंतर खूप चांगला रिलीफ मिळतो. हा वैयक्तिक अनुभव आहे. सगळ्यांना असेल नसेल माहिती नाही, पण हा एक वैयक्तिक अनुभव आहे. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की त्या मिठामध्ये इतकी शुभता आहे, इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे की ते आपली निगेटिव्ह एनर्जी वाईप आउट करू शकतं. पण म्हणून त्याचा अपमान करणं योग्य नाही. त्याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी घालवण्याची क्षमता आहे. सर. हम्म, सर, बोला. आपण आता काही वेळेला, आता काही याच्यामध्ये वाचनात आमच्या आलं की हम्म, घराच्या चारी कोपऱ्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये कोपऱ्यामध्ये मीठ भरून ठेवलं तर ते योग्य आहे का नाही? बर. घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये काचेच्या बाउलमध्ये जर तुम्ही मीठ भरून ठेवणार असाल, तर ते मीठ कधी ठेवायचं ह्याचं काही गणित आहे. हम्म. पहिलं म्हणजे तिथे असं तुम्हाला सांगितलं जातं. बघा काय सांगितलं जातं. जो मनुष्य तुम्हाला सांगतो तो काय म्हणतो की जर तुम्हाला त्याच्यामध्ये घरात निगेटिव्हिटी असेल, तर ते मीठ जे आहे ते पूर्ण त्याचं पाणी होऊन जातं. बरोबर आहे, असं सांगितलं जातं. बरोबर बरोबर. बरोबर. आता तुम्ही जर तिथे समुद्रालगतच्या भागामध्ये राहत असाल, म्हणजे मुंबईमध्ये जर राहत असाल, बरोबर आहे, हम्म. तर हम्म. मुंबईतलं वातावरण जे आहे हे कसं आहे? दमट. 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 आता जर मुंबईतलं हवामान दमट आहे, तर मुंबईतल्या घरांमध्ये जर तुम्ही मीठ असं उघड्यावरती ठेवलं, तर त्याला पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये पाणी सुटायला सुरुवात होणार. हम्म. एकदम सिंपल आहे, सिंपल लॉजिक आहे. मग तिथे आपल्या घरामध्ये खरोखर निगेटिव्ह एनर्जी आहे का, याचा हम्म. शोध कसा लागणार? बरोबर की नाही? याचा शोध लागणार बरोबर. नाही. तर
ज्या वेळेला त्याचा प्रयोग कसा करायचा असतो, ज्या वेळेला तिथे आपण स्वतः समुद्री स्नान करतो, तर तसं आपल्या घराला देखील समुद्री स्नान जे आहे ते जर झालं तर अशा प्रकारे करावं की मीठ आणि पाणी मिश्रण करून ते पायाने नाही तर हाताने आपल्या फरशीवरून पुसून घ्यायचं. थोडीशी फरशी त्याने तुमची चिकट होते, त्या फरशीला थोडंसं असं तुम्हाला डाग लागल्यासारखा वाटतो, डाग पडल्यासारखा वाटतो, परंतु तसं जर तुम्ही पुसून घेतलं आणि ते तुम्ही थोडा वेळ तुमची फरशी सुकायला दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती वाळल्याच्या नंतर लक्षात येतं तुम्हाला की आपल्या घरामध्ये थोडासा वातावरणामध्ये बदल तयार झालेला आहे. आणि हे तुम्हाला एका तासाभराच्या आत जाणवायला सुरुवात, हे तुम्हाला एका तासाच्या आत जाणवायला सुरुवात होते. पण तुम्ही जर समजा असं त्याच्यामध्ये सगळीकडे बाउल ठेवून द्याल तर त्याला पाणी सुटणारच आहे, त्याला पाणी सुटणारच आहे. एक प्रयोग त्याच्यामध्ये असाही सांगितलेला आहे. राजपूत साहेब आहेत का? कुठं आहे? हा हा बोला. बर, एक प्रयोग त्याच्यामध्ये असाही सांगितलेला आहे की एक काचेचा ग्लास घ्यावा, तो आपल्या घरातल्या जलतत्वाच्या दिशेच्या जवळ ठेवावा, भिंतीकडे ठेवावा. आता जलतत्वाची दिशा कोणती? पहिली दिशा म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य. आणि दुसरी दिशा म्हणजे हम्म, उत्तर दिशा, बरोबर? तिथे ठेवावा. हम्म, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हेच जे समुद्री नमक आहे, हे समुद्री नमक त्याच्यामध्ये समुद्री मीठ अर्धा ग्लास भरून ठेवावं आणि त्याच्यामध्ये शुद्ध पाणी जे आहे ते त्या ग्लासाच्या काठोकाठ भरून ठेवावं आणि हम्म. त्यानंतर हे जे पाणी आहे ते झाकून ठेवू नये. हा असा प्रयोग तुम्ही 7 ते 8 दिवस केल्याच्या नंतर त्या दिशेच्या माध्यमातून उत्तर दिशा ही सुखाची आहे आणि ईशान्य दिशा ही परमेश्वराची आहे. तिथून हम्म, तुम्हाला चांगली स्पंदनं प्राप्त व्हायला सुरुवात होते. कायमस्वरूपी जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. जसं आपण आग्नेय दिशेला कायमस्वरूपी दिवा लावण्याचं सजेशन देतो ना, हम्म. किंवा म्हणजे बल्ब नव्हे हा, किंवा ट्यूबलाईट नाही नव्हे, नाही हा, हो, समय. दिवा म्हणजे तिथे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा, त्याला आपण हो. दिवा म्हणतो, तर त्याचा हा जो काही भाग आहे हा आपल्याला तिथे लक्षात घेणं आवश्यक आहे. मग तिथे मिठाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते आपली निगेटिव्ह एनर्जी वाईप आउट करता येऊ शकते. परंतु मिठाचा वापर, बघा, देव हा आपलं संरक्षण करणारा आहे, बरोबर आहे? हम्म, बरोबर की नाही? देव आपलं संरक्षण बरोबर. करणार. पण काय करतो, प्रत्येक देवाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो. गणपतीची स्थापना करतो, विष्णूची स्थापना करतो, रामाची स्थापना करतो, बजरंगबलींची स्थापना करतो, मातेची स्थापना करतो, आपण सगळ्या देवतांची स्थापना करतो, बरोबर? मग आपण बरोबर. असं करतो का की तिथे हा. संडास बाथरूम मध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, मग एखादा देवाचा फोटो आपण तिथं लावतो का कधी? नाही नाही. कधीच लावत नाही. कारण तो आपल्याला दृश्य स्वरूपात कळतो आणि हम्म, त्याची महती सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला मिठाची महती माहीत नसल्यामुळे आपण असं चुकीचं वागतो. ह्याच्यामध्ये जातकाचा काहीही दोष नाही, दोष सांगणाराचा आणि फुटकळ हो. पुस्तकं लिहिणाऱ्यांचा आहे. दोष सांगणाऱ्यांचा आहे, फुटकळ पुस्तकं लिहिणारा. कारण जेव्हा तिथे तंत्रविषयक पुस्तकं लिहिली गेली, जेव्हा त्याच्यामध्ये उपाययोजनात्मक पुस्तकं लिहिली गेली, त्यावेळेला खरोखरच अशी स्थिती होती का की जे काही संडास बाथरूम हे जे होतं, न्हाणीघर आणि शौचालय हे जे होतं, हे घरामध्ये असायचं, जसं आपल्याकडे आता टॉयलेट बाथरूम अटॅच असतं तसं एका घरामध्ये तिथे 2-2 3-3 टॉयलेट बाथरूम असतात, असं असं होतं का व्यवस्थित? नाही, नव्हतं. घराबाहेरच होतं. हा, घरामध्ये एक्झॅक्ट, नव्हतं. घराच्या टॉयलेट बाहेरच होतं. आजही बाहेरच होते, ते गावाला आपण आत गेल्या, आणलं. हा, ते आपण आत घेऊन आलो. आजही गावाला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तिथे बाहेर हात पाय धुणं आणि मग घराच्या आतमध्ये प्रवेश करणं, हा जर समजा प्रयोग आपण करत असू तर तो प्रयोग योग्य आहे की आज आपण तिथे बूट चप्पल जे काही आपण पादत्राणं घातलेले आहेत त्याच्या सहित घरामध्ये खपकन प्रवेश करतो, हे योग्य आहे? हम्म, निगेटिव्हिटी आपण स्वतः किती घरात घेऊन येतो. घेऊन येतो. आपण अख्खं गाव फिरतो, सगळ्या रस्त्यावरून चालतो, गाडीत बसतो,
इकडे बसतो तिकडे बसतो सगळीकडे जातो, त्याच्यानंतर झपकन तसंच ते घेऊन घरामध्ये येतो आपण. मग हे किती योग्य आहे? बिलकुल योग्य नाही. चप्पलची जागा जी आहे ती घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर, अगदी ती दाराच्या समोर सुद्धा, उंबऱ्याच्या समोर सुद्धा अशी सजवून ठेवू नयेत. बॉक्स मध्ये पॅक पाहिजे. हा, तिथे ती तुम्हाला बाजूलाच ठेवली पाहिजेत, कारण आपल्या घरामध्ये एक ऊर्जा नेहमी आवागमन करत असते. आपल्या दरवाजाला, आपल्या उंबरठ्याला, त्या देवतेला, त्या डिग्रीला, त्या स्थानाला अनुसरून आपल्या घरामध्ये एक ऊर्जा आवागमन करत असते. आणि ती ऊर्जा जर समजा आपल्याला शुद्ध स्वरूपाची हवी असेल तर तिथे आपण अशा प्रकारच्या निगेटिव्ह वस्तूंना जर तिथे प्राधान्य दिलं, चप्पल निगेटिव्ह नाहीये, ती तुमच्या पायाचं रक्षण करते, पण ती सगळ्या तऱ्हेची निगेटिव्हिटी ती स्वतः झेलते आणि तुमच्या पायाचं रक्षण करते. मग म्हणून त्याची जागा कुठे आहे तर बाजूला आहे. असं एकदम असं दरवाजाच्या समोर किंवा घराच्या आतमध्ये नाहीये. हा एक आपल्याला भाग लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विपरीत आता आपण वागायला लागलो. सर बोला. सर बोला मॅडम. सर आपण पोचा करतो मिठाचं पाणी टाकून, त्याचं काय हो? खडे मीठ टाकून किंवा साधं मीठ टाकून? तेच सांगितलं ना मी मगाशी तुम्हाला की हा. त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो पोछा तुम्ही करता तो सुद्धा तुम्हाला हाताने करायचा असतो. हो, हातानेच ना, आपण हाताने पुसतो. तो त्याचं बरं. त्याचं कामच ते आहे की तिथे असणारी निगेटिव्ह एनर्जी वाईप आउट करणं. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला त्या समुद्राच्या बाबतीमध्ये समजावून सांगितलं की समुद्री स्नानामध्ये किती ताकद आहे. आणि मग हा जो आहे भाग, हा समुद्राचा, हा जो क्षारांचा भाग आहे, मीठ हा हा. सुद्धा समुद्राचा अंशच आहे. अच्छा. आणखीन आणखीन काही विचारायचं आहे कोणाला, काही बोलायचं? सर तुम्ही सांगितलं की ग्लासामध्ये अर्धा ग्लास मीठ भरून ठेवायचं आणि मग पाणी पाणी भरून ठेवायचं ते 7 दिवस. मग तो ग्लास तसाच 7 दिवस ठेवायचा की ते रोज बदलत राहायचं? त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पाणी वाढवत राहायचं. फक्त पाणी पाणी वाढवत राहायचं. पाणी जे आहे ते वाढवत राहायचं. काठोकाठ भरत राहायचं, वाढवत राहायचं. अच्छा अच्छा. कारण पाणी बाष्पीभवन होऊन जातं. हा. बरं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? विचारा विचारा, प्रश्न सगळ्यांनी सगळ्यांनी विचारा, असं काही नाही 2-3 लोकांनी विचारले पाहिजे. बोला लेले मॅडम बोला. 7 दिवसांनी काय करायचं त्या पाण्याचं? ठेवायचं तर तसंच ठेवून द्यायचं, नाहीतर मग ते पाणी विसर्जित करून टाकायचं मिठासहित. आणि कुठल्या दिशेला ठेवायचं सर ते? उत्तर किंवा ईशान्य दिशेला. पहिलं प्राधान्य ईशान्य दिशेला, दुसरं प्राधान्य उत्तर दिशेला. ओके. बोला. तर पण कुठे विसर्जित करायचं, म्हणजे काय विहिरीत टाकायचं का सागर आहे वाहत्या काय पाण्यामध्ये, असं? वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं तर उत्तम, समुद्रामध्ये सोडून दिलं तरी उत्तम. अगदीच त्याच्यामध्ये तुम्हाला, कारण हे तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मध्ये वगैरे काही करायला जाऊ नका, कारण ते मीठ आहे हे लक्षात घ्या. पर्यावरणाची हानी होईल असं काही करू नये. सर ग्लास तर कोणता? सतत जर नकारात्मक ऊर्जा असेल तर काय काचेचा करायला ग्लास घ्या. पाहिजे? काय एकाने बोला एका वेळेस. काय बोला? सतत जर नकारात्मक ऊर्जा येत असेल तर काय केलं पाहिजे? सतत जर नकारात्मक ऊर्जा येत असेल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराच्या बाबतीमध्ये परीक्षण करून त्याच्यावरती विचार विनिमय केला पाहिजे की इथे आपल्याला नेमकं काय उपाययोजना केल्या पाहिजेत. अगदी उंबरठ्यापासून घरातल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये ते काय काय आपल्याला उपाययोजना केली पाहिजे. नेमकी आपल्याला समस्या घरातल्या कोणत्या कोपऱ्याच्या माध्यमातून येते, का दरवाजाच्या माध्यमातून येते, आणि ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नकारात्मक ऊर्जा नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे. घरामध्ये सतत भांडण होतंय का, चिडचिड होते का, हाणामारी होते का, इथपर्यंत, किंवा घरामध्ये इतरांच्या बरोबर सगळ्यांचं वातावरण सलोख्याचं आहे, फक्त एकाच व्यक्तीमुळे वातावरण दूषित होत आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार केला पाहिजे. आणि ह्याचं सगळ्याच उत्तर जे आहे हे वास्तुशास्त्रामध्ये मिळतं. या सगळ्या प्रश्नांची मी जे काही आता प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केले त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आणखीन काही प्रश्नांची उत्तर जे ती तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये मिळत असतात. तुमचं घर पाहिल्याच्या नंतर मी वास्तुशास्त्र असं शिकवतो की त्याच्यामध्ये आता जे लोक शिकले त्यांना माहिती आहे
की जेव्हा तुम्ही एखाद्या जातकाच्या घरी जाल त्यावेळेला त्याच्याशी गप्पा करण्यात त्याचा आणि तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही त्याची वास्तू पाहून त्याला आलेली दुःख तुम्ही स्वतः ओळखू शकता की तुम्हाला अशा पद्धतीची दुःख आलेली आहेत त्या घरामध्ये. आणि जर तो तिथे राहायला येणार असेल तर तुम्ही त्याला त्याच्याबद्दल अवगत करू शकता की तुम्हाला अशा प्रकारचे दुःख येऊ शकतात किंवा अशा प्रकारचा बेनिफिट होऊ शकतो किंवा जे काही आहे ते त्याच्या वास्तूचं विश्लेषण तुम्ही त्याला न विचारता करू शकता. उगाच काहीतरी त्याच्यामध्ये हवेत पतंग नाही उडवायचे. त्याचं त्याला विचारायचं आणि मग त्याचं त्याला सांगायचं. कधी कधी जातक पण तरबेज असतो. तो या सगळ्या गोष्टींना मग लगेच सांगतो, अरे हे तर तुम्ही आता मला विचारलं होतं. असं पण सांगणारा जातक असेल. कारण जो शार्प असेल, ज्याचं बोलण्याकडे पूर्ण लक्ष असेल, तो माणूस लगेच पकडतो. असं आहे. बर बोला आणखीन. हॅलो सर. हा बोला बोल सर. मिठाबद्दल म्हणजे असं आहे की आमच्याकडे मीठ पिकवतात. आमच्याकडे हा मिठागर आहे. तर मिठाची 2 वेळेला पूजा होते. जेव्हा मीठ पिकतं, पहिला जेव्हा मीठ येतं तेव्हा पूजा होते आणि शेवटच्या टायमाला पूजा होते. ती खूप मोठी पूजा करतात ते. आमच्याकडे 2 प्रकारचे मीठ आहेत. एक शुभ्र मीठ येतं पूर्ण व्हाईट. हा ते केमिकलसाठी जातं, औषधासाठी वापरतात. आणि दुसरं जे मीठ येतं हा मुद्दा ते सगळ्यांनी खाण्यासाठी. लक्षात ठेवा. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे अतिशुभ्र मीठ असतं ते औषधासाठी वापरलं जातं आणि जे आणि दुसरं मीठ असतं ते खाण्यासाठी वापरलं जातं. हो, थोडं ब्लॅक कलरचं म्हणजे त्याची डिग्री आहे ना ती 13 ते 16च्या मध्ये येते. हा आणि जे केमिकल साठी येतं ते व्हाईट येतं त्याची डिग्री 19 ते 22 पर्यंत असते. ते आपल्याला ते करवटपणा असतो. आणि अच्छा. आमच्याकडे असं आहे, काही झाडांना जर कीड लागली तर हा आम्ही तिथे मीठ टाकतो, मग ते कीड लागत नाही. अच्छा. हा, मग ते जसं नारळ आहे अशी हा काही झाडं आहेत ना त्यांना बाजूला मीठ टाकतं, मग ते कीड लागलेली असते ती निघून जाते. मग त्रास नाही होत त्या झाडाला आणि झाड ओके व्यवस्थित परत. ओके. अशा गोष्टी आम्ही करतो. बरं बघा आणि आता आमच्याकडे म्हणजे हा कसं आहे का हा मीठ आम्ही बरण्यावर मोठमोठ्या बरण्या भरून ठेवतो. आम्ही वर्ष 2-2 वर्ष आम्हाला ते चालतं. आम्ही तेच मीठ खातो. आम्ही टाटा बिटा आम्ही ते सहसा खात नाही. आणि हा. आयोडीन सांगतात पण आयोडीनचं मीठ आम्ही कधी वापरलं नाही. आणि काय ते सांगतात रोग होतो घशाला काय, अद्याप आमच्यामध्ये कुठेही झाला नाही. आगरी लोकांमध्ये पहिला हेच मीठ वापरतात आणि याने कुठल्याही आगरी लोकांना ते काही बोलतात ना घशाला त्रास होतो, तो कधीच झाला नाही बरोबर. अद्यापर्यंत. नाही आणि एवढं चांगलं मीठ आहे. आम्ही सुद्धा साहेब हे मीठ खाल्लेलं आहे. आणि आजही तुम्ही जे कोणी मुंबईत राहत असतील तर त्यांना दादरला कृष्णा वडेवाला माहितीच असेल. हो हो हो. बरोबर आहे. हा ती जे लोक हा मुंबईत राहतात त्यांना माहिती असेल. जे लोक दादर स्टेशनला उतरतात त्यांना माहिती असेल कृष्णा वडेवाला. तर त्याच्याकडचा वडा घेतल्याच्या नंतर त्याच्या वड्यामध्ये तो खडे मीठ टाकून देतो. असं. हा म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं वर तो असे 3-4 तुकडे तुम्हाला असे ते मिळणारच, ते टाकून देतोच. हा. आणि आम्ही जेव्हा मीठ आणायला जातो ना तेव्हा थोडे पिशवी भरून आहे ना 3-4 गोणी भरून आणतो आमच्याकरता. म्हणजे वर्षभर तेच वापरतो, नाही कुठल्याही खरी गोष्ट आहे. कार्यक्रमाला तेच मीठ वापरतो. मग आता तिथे हे जे मीठ आहे हे जर औषधांकरता वापरत असतील तर आपल्याला असं मनावरती जे बिंबवलेलं आहे की हे मीठ चुकीचं आहे, हे मीठ असंच आहे, हे मीठ तसंच आहे, अमुकच आहे, तमुकच आहे, ठीक आहे ओके. पण आता काय, जे एक एक पसरवलं जातं आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जातं त्याच्यामुळे मग काही करू शकत नाही. म्हणून पण आपल्याला मिठाचा अपमान जो आहे तो मिठाचा अपमान आपल्याकडून होणार नाही. काही वेळेला ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात त्या माध्यमातून मिठाचा अपमान होणार नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आता तुम्हाला आणखीन एक साधा सोपा आणि एक अत्यंत घरगुती प्रयोग जो आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एखादं लहान बाळ त्याच्यामध्ये दृष्टावलेलं असेल तर त्याला त्याची दृष्ट काढताना त्याच्यामध्ये मीठ मोहरी मिरची अमुक तमुक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा प्रयोग आजीबाई करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर होतो. म्हणजे मीठ हे निगेटिव्हिटी वाईप आउट करण्यासाठी आहेच, पण तसंच ते पूजनीय सुद्धा आहे. ते असंच नाहीये म्हणजे वाटेल तसं वापरण्यासाठी वाटेल तिथे ठेवण्यासाठी ते नाहीये.
ओके. बर, आता दुसरा जो भाग आहे मिठाच्या बाबतीमधला, ते म्हणजे गुलाबी रंगाचं जे मीठ येतं, ज्याला आपण हिमालयन रॉक सॉल्ट म्हणतो, बरोबर आहे, ते हिमालयन रॉक सॉल्ट, याचा सुद्धा वापर तुम्ही तशाच पद्धतीने करू शकता. ज्यांना ते मीठ उपलब्ध असेल त्यांनी ते हिमालयन रॉक सॉल्ट वापरावं. ज्यांना हे मीठ अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध आहे त्यांनी हे मीठ वापरावं. आता त्याच्यामध्ये काही मार्केटिंग करणाऱ्या लोकांनी किंवा काही त्याच्यामध्ये वास्तुतज्ञांनी अशा पद्धतीने काही गोष्टी करायला सुरुवात केली की हिमालयन रॉक सॉल्टच्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये दगडांमध्ये तिथे अशी कॅव्हिटी तयार केली आणि त्याच्यामध्ये एक बल्ब लावला आणि मग ते हिमालयन रॉक सॉल्ट जे आहे ते त्याच्यावरती तिथे ठेवून ते असं थोडंसं प्रकाशित करून दाखवलं. दिसायलाही फार छान दिसतं, इतकं सुंदर दिसतं. आणि मग त्याच्यामधून म्हणणं असं आहे की जेव्हा ह्याचं पाणी पाणी होऊन जाईल त्यावेळेला तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. मग असं कधी शक्य आहे का? त्याचं पाणी करण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करता आणि मग म्हणता की ह्याचं पाणी झाल्याच्या नंतर घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. पण त्यापेक्षा जर त्याच मिठाचा तुकडा तो जर समजा तुम्ही अगदी थोडासा अगदी 200 ग्रामचा तुकडा जर घेतला, 150 ग्रामचा तुकडा जर घेतला आणि तो तुकडा जर पाण्यामध्ये टाकला आणि तो पाण्यामध्ये टाकून ठेवल्याच्या नंतर ते पाणी म्हणजे तो तुकडा पाण्यात विरघळल्याच्या नंतर त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं, कोणत्याही प्रकारे साबण शॅम्पू वगैरे कुठल्याही गोष्टीचा वापर न करता, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही एखादी जप साधना किंवा काही करत असाल, उपासना करत असाल, तर ते जर तुम्ही केलं तर बघा तुमच्या मनाला किती प्रसन्न वाटतं. म्हणजे हा प्रयोग इतक्या लोकांनी केलेला आहे. जे लोक जप 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 वगैरे काही करत नाहीत अशा पण लोकांना हा प्रयोग दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भाग असा आहे की जेव्हा त्यांनी हा प्रयोग केलेला आहे त्याच्यानंतर त्यांना साधारणपणे पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये, कधी कधी तासामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. फ्रेश वाटतं हा भाग. ही सॉल्ट थेरपी जी आहे, ही सॉल्ट थेरपी आपल्याला त्याच्यामध्ये काही वेळेला तंत्र प्रयोगांमध्ये सुद्धा सॉल्टची थेरपी केली जाते. त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला जातो. थेरपी म्हणजे काय, तर मिठाचा वापर केला जातो. थेरपी शब्द वापरला म्हणजे त्याच्यामध्ये काय, त्याच्या खूप काही त्याला शिंग विंग येतात अशातला काही भाग. मिठाचा वापर करणे आपल्या वास्तूचे दोष घालवण्याकरता किंवा आपल्याला असलेली निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा घालवण्याकरता मिठाचा वापर करणे. मग हा मिठाचा वापर कोणत्या प्रकारे करायचा? साध्या सुध्या प्रकारे करायचा, पूजनाच्या माध्यमातून करायचा, की तो अन्य कुठल्या तंत्राच्या माध्यमातून करायचा, हे तुमच्या माहितीवरती आणि तुमच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, आता हा काही आपला तंत्राचा विषय नाही म्हणून मी तिथे तुम्हाला हे यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही सांगू शकत. जे वास्तुशास्त्राच्या गोष्टीशी निगडीत आहे, विषयाशी निगडीत आहे, तेच सांगू शकतो. पण एक लक्षात घ्या, काही वेळेला ते काही लोक तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग असं करा तसं करा अमुक तमुक काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बंडलबाजी करून सांगतील. पण ते केल्याच्या नंतर खरोखर त्याच्यामधून आपल्याला काय मिळणार आहे ह्याचं एक जरा टेक्निकल, लॉजिकल आणि सायंटिफिक अनालिसिस करा आणि मगच तो प्रयोग करा. नाहीतर त्याच्यामध्ये कधी असं नको व्हायला, जाते ते जापान पहुंच गए चीन, तसं नको व्हायला. त्याची थोडीशी काळजी घ्या. बरं. तर बाकीचे जे काही 2 विषय होते, एक अरोमा थेरपी आणि एक त्याच्यानंतर तिथे आर्ट थेरपी. तर मला वाटत नाही की पुढच्या एक 10 मिनिटांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण तत्पूर्वी कुणाला काहीही या विषयावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा, मी तुम्हाला उत्तरं देतो. नमस्कार गुरुजी. नमस्ते. मी मला एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे तुम्ही सांगितलेल्या माहितीपैकीच की घरामध्ये भांडणं, तक्रारी होत असतील, हाणामारी होत असतील, तर वास्तूमध्ये कुठे निगेटिव्ह एनर्जी असू असू शकते? बरं. मॅडम असं आहे की जर तुमच्या घरामध्ये भांडण, तंटा आणि त्याच्यामध्ये हाणामाऱ्या होत असतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या घरामध्ये पूर्व आग्नेय दिशा आणि वायव्य दिशा
ह्या दिशांमध्ये तिथे दोष असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. पूर्व, आग्नेय दिशा आणि वायव्य दिशा ह्या याच्यामध्ये तिथे दोष असण्याची जास्तीत जास्त शक्यता तिथे दाखवली जाते. बरोबर आहे का? हो 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 लिहून घेतलं मी. पण आवाज आवाज तरी सुशोला ईशान हा हं. बोला. हॅलो. हा बोला. पूर्वेला पूर्वेला ईशान्य साईडला आमच्याकडे बोरवेल केलेला आहे. तर वास्तू ही चौकोनी जरी असेल तरी थोडासा तिथे कट आलेला आहे हं. असं. आणि आग्नेयेला तर काही नाहीये तसं, किचनच आहे. आणि वायव्य साईडला पण थोडस म्हणजे नैऋत्य दिशा किंवा पश्चिम दिशा थोडी वाढलेली, म्हणजे तो बेडरूमचा भाग थोडासा एक म्हणजे वायव्येला फुटाने कट आलेली. वाढलेला आहे. हा म्हणजे वायव्येला कट आलेला आहे. बरोबर. बरोबर आहे ना? हो मॅडम, आता बरोबर. असं आहे की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून घरामध्ये तंटा होतो, त्या हो व्यक्तीच्या माध्यमातून घरामध्ये तंटा होतो, तर ती व्यक्ती य, न, अ ह्या आद्याक्षरांशी संबंधित आहे का? हो आहे. माझ्या मिस्टरांचं नाव आनंद आहे. ठीक. ओके. थँक्यू सर, धन्यवाद. सर याच्यावर काही आपण उपाय करू शकतो का म्हणजे? हो, नक्की नक्की उपाय करू शकतो. हो उपाय नक्की करू शकतो. हं. बरं, बोला. धन्यवाद. आणखीन धन्यवाद. बरं, पुढे काय आणखीन काय प्रश्न आहे? सर मला एक विचारायचं आहे. हा बोला. हा सर, जे तुम्ही सांगितलं की मिठाने आंघोळ करायची, तर ते कोणत्या दिवशी आहे सर? जेव्हा आपल्याला रेस्टलेस वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, आपल्याला भीतीदायक असं थोडंसं वाटत असेल, किंवा अगदीच आपल्या शरीरामध्ये त्राण नाही असं वाटत असेल, त्यावेळेला हा प्रयोग करून पाहावा. त्याच्यानंतर साधारणपणे जर तुम्ही उपासना किंवा काही जप वगैरे करत असाल, तर त्यात म्हणजे आपल्या इष्ट देवतेचा किंवा कुलदेवाचा किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करावा. अगदीच काही नसेल तर तिथे ओम नमः शिवायचा जप करावा. आणि त्याच्यानंतर समजा जरी नाही केला किंवा एखाद्याला नाहीच त्याला करायचंच नसेल किंवा त्याने नाहीच केला जप, तरी सुद्धा त्याला 1 तासाभरामध्ये त्याच्यामध्ये रिलीफ मिळून जातो. ओके. पण पर्टिक्युलर काही दिवस नाहीये ना नाही, असं कोणताही? काही नाही त्याच्यामध्ये, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. आणि सर जसं स्पेसिफिक मीठ दिवस नाही. म्हणतात की काचेच्या भांड्यात ठेवायचं नाही, आणि ते हे आहे का, बरोबर आहे का सर? काचेच्या भांड्यात काचेची बॉटल नाही का, हा ट्रान्सपरंट, हा त्याच्यामध्ये नाही ठेवायचं, तर हा असं राहते का सर? काचेच्या भांड्यात ठेवायचं नाही म्हणजे मला नेमकं काय कळलं नाही. नाही, बॉटल बॉटल काचेची ट्रान्सपरंट. मॅडम, मीठ हे काचेच्या भांड्यातच ठेवलं जातं किंवा चिनी मातीच्या भांड्यात ठेवलं जातं. नाही, ट्रान्सपरंट बॉटल मध्ये ठेवायचं का? ठेवू शकता. काचेची जर ट्रान्सपरंट बरणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, कारण तुम्ही धातूच्या भांड्यामध्ये मीठ ठेवतच नाहीत आपण. हो. ते भांड खराब होऊन जाईल. ठीक आहे सर. हा, बर. आणखीन आणखीन काही प्रश्न? बोला. सर मी बोलू? हा बोला. आमच्या ना सर नैऋत्येला कट आहे, गॅलरी आहे, आणि मॅडम, आता ह्याला कटचा विषय ईशान्य नाही, कोपऱ्यात कटचा विषय नाही. ईशान्येला. हे जे काही 2 बरं. गोष्टी सांगितल्या ना त्याच्याबद्दल बोला. तुम्ही ओके सर. वास्तुशास्त्र केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण त्याच्यामध्ये काय काय सगळं शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. बर, ह्या 2 ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला रंगांच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर इथे आपलं मिठाच्या बाबतीमध्ये. आता रंगांच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक थोडक्यातली गोष्ट सांगतो, जी मी बऱ्याचदा सांगतो. आता आपल्याकडे सध्या ट्रेंड सुरू झालेला आहे. आता नवरात्री येतील, पितृपक्ष झाले की नवरात्री येणार, गणपती, पितृपक्ष आणि मग नवरात्री. नवरात्रीमध्ये 9 दिवस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगळा कुर्ता, वेगळं शर्ट किंवा आणखीन काय, म्हणजे जो रंग त्या दिवशी दिला असेल त्या पद्धतीने वापरतात. असा तो एक हल्ली एक
ट्रेंड सुरू झालाय. आणि हा कधीपासून सुरू झालाय तर साधारणपणे हा 2002 पासून वगैरे सुरू झालाय. 2002 2003च्या नंतर हा सुरू झालेला आहे. हे पहिलं यायचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये. आता ह्याच्या मागे त्याच्या तिथे काय तथ्य आहे ऍस्ट्रोलॉजिकल हे आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊ. आणि ते रंग किती दिलेले खरे असतात हे त्याच्यामध्ये जाणून घेऊ. आणि खरोखर तुम्ही त्याच 9 दिवसांमध्ये याचा वापर केला पाहिजे. त्याचा त्या नवरात्रीशी काही संबंध आहे का हे पण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा नवरात्रीशी काहीही संबंध नाही. आपल्याकडे चैत्रात पण नवरात्री असते आणि अश्विन पक्षात पण नवरात्री असते. आणि त्याच्यामध्ये षडरात्री उत्सव सुद्धा होतो आणि गुप्त नवरात्री उत्सव सुद्धा होत असतो. पण तो आपल्याला माहिती नसतो, म्हणून आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणंच नसतं. पण हे उत्सव आपल्याकडे होत असतात हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आता त्या 9 दिवसांचा आणि त्या 9 रंगांचा काही संबंध आहे का? अर्थार्थी त्यांचा काही संबंध नाही. पहिला भाग, तुम्हाला जो रंग आवश्यक आहे तो रंग तुमची पत्रिका पाहून तो रंग तुम्हाला सजेस्ट केला जातो की त्याच्यामध्ये तुम्हाला या रंगाच्या माध्यमातून तिथे या रंगाचा वापर जर तुम्ही जास्तीत जास्त कराल तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये सुटेबल होईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रगतीची दालनं उघडी होतील. मग त्याच्यामध्ये 100% रिझल्ट मिळतो का त्याचा? तर तसा 100% त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर त्याचा जो काही रिझल्ट आहे हा तुम्हाला इथे 10 ते 12 ते 15% ज्यादा से ज्यादा मिळतो. जर अगदीच तुमची स्वतःची पत्रिका चांगली असेल तर 15% पर्यंत त्याचा रिझल्ट मिळतो, नाही तर 10 ते 12% रिझल्ट त्याच्यामध्ये ठरलेला आहे. मग आता अशा वेळेला तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे कोणत्या दिवशी वापरावेत ते तुम्ही रेग्युलर तशा प्रकारे वापरू शकता. अगदी सोमवार ते रविवार तुम्ही त्या रंगाचे कपडे वापरू शकता. तर हा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे की सोमवारच्या दिवशी तो चंद्राच्या अखत्यारीत असलेला वार आहे. चंद्रग्रहाच्या अखत्यारीत असलेला वार असल्या कारणाने तुम्हाला तिथे सफेद रंगाचा वापर करणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आवश्यक आहे. मग सफेद रंगाचा जर तुम्ही सर त्याच्यामध्ये आवाज अडकतोय तुमचा. येतोय आता येतोय हो सर तर येतोय. त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू असेल, तुमचा आवाज येत होता. बरं क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना? ओके बर. आता असं आहे की सोमवारच्या दिवशी तुम्हाला तिथे चंद्रग्रहाच्या अखत्यारीत वार असल्या कारणाने तुम्हाला त्याच्यामध्ये सफेद रंगाचा वापर करणं आहे. मग तिथे तुम्ही सफेद रंगाचा वापर करू शकता. पांढऱ्या शुभ्र रंगाचा वापर किंवा त्याच्यामध्ये क्रीम कलर जो आहे, ऑफ व्हाईट कलर ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. मंगळवारच्या दिवशी तुम्ही लाल रंगाचा वापर करू शकता, बरोबर आहे. त्यानंतर बुधवारच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या शेड्सचा वापर करू शकता. गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या शेड्सचा वापर करू शकता. जेव्हा शेड्स म्हणतोय त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही शेड्स आहेत त्याचा तुम्ही वापर तिथे करू शकता. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पांढरा शुभ्र किंवा गुलाबी रंगाचा वापर करू शकता. शनिवारच्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाच्या शेड्सचा वापर करू शकता. रविवारच्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये केशरी रंगाचा वापर करू शकता. आणि ज्या जातकाला तिथे राहूच्या संबंधित काही पीडा असतील, बघा राहूच्या संबंधित काही पीडा असतील तर त्याने कायमस्वरूपी किंवा राहूच्या बाबतीमध्ये काही जर त्याला त्याच्यामध्ये त्रास असेल तर त्याने कायमस्वरूपी तिथे जर ब्राऊन कलरचा वापर केला, तर तो त्याच्यासाठी लाभदायक राहतो. जर एखाद्याला केतू ग्रहाच्या बाबतीत काही पीडा असतील तर त्याने त्याच्यामध्ये भगव्या रंगाचा वापर केला तर तो त्याच्यासाठी लाभदायक राहतो. तुम्हाला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आता आणखीन एक टिप देतो की केतू म्हणजे पताका आहे, लक्षात घ्या. केतू म्हणजे पताका आहे आणि केतू जे देऊ शकतो ते इतर कुठलाही ग्रह तुम्हाला देऊ शकत नाही. तो तुम्हाला अशा प्रकारे देत असतो की त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने स्वार्थ किंवा अन्य काही गोष्टी नसतात. आणि केतूची पताका म्हणजे त्याच्यामध्ये भाग असा आहे की तो इंद्राचा ध्वज म्हटलेला. जसं आपला भगवा ध्वज आहे तर त्या भगव्या ध्वजाचं महत्व इतकं आहे, जर आपल्याला घरामध्ये काही पीडा असतील, आपल्याला घरामध्ये काही तत्सम दोष
आढळत असतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की घरामधलं वातावरण दिवसेंदिवस खूपच बिघडत चाललेलं आहे आणि आपल्याकडे तिथे अन्य काही उपाययोजना नसतील किंवा अन्य काही उपाययोजना करण्यासारखे काही मार्ग नसतील, काही योग्य मार्गदर्शन मिळत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही एक उपाय करू शकता. तुम्ही एक उपाय करू शकता. भगवा ध्वज आणि ज्या ध्वजावरती ओमचं चिन्ह आहे, ओम, ओम हा प्रणव त्याच्यामध्ये चिन्हाच्या स्वरूपात तिथे ओम लिहिलेला आहे आणि एखादं ओमचं चिन्ह त्या नुसता ओम असाच नाही हा, त्या ओमला ज्या वेळेला एक सर्कल केलेलं असतं त्यावेळेला त्याच्या ऊर्जेचा जो दायरा आहे तो वाढतो. जेव्हा त्या ओमला सर्कल केलं जातं आणि त्याला सूर्याच्या किरणांसारखे असे त्याच्यामध्ये हे केले जातात, तर त्यावेळेला त्या चिन्हाचं, त्या ओम चिन्हाचं जे काही ऊर्जेचं प्रक्षेपण करण्याचं जे काही तंत्र आहे ते वाढतं, त्याच्यामधली ऊर्जा वाढते. आणि असा ध्वज जर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर किंवा जर तिथे जागा नसेल तर तुमच्या खिडकीच्या बाहेर जर तुम्ही तिथे लावला आणि तो साधारणपणे तुम्ही तिथे मंगळवारच्या दिवशी, बघा, तुम्ही तिथे मंगळवारच्या दिवशी किंवा रविवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी ह्या 3 अग्नितत्वांच्या दिवशी जर तुम्ही त्याला तिथे हा ध्वज लावाल आणि तोही तिथे सकाळी सूर्योदयाच्या वेळेला लावणं आवश्यक आहे. जर तुम्ही तो सूर्योदयाच्या वेळेला लावाल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला पुढच्या 15 दिवसांमध्ये चांगल्या ऊर्जेची तिथे स्पंदनं जाणवायला सुरुवात होते. एवढं त्या ध्वजाला महत्व आहे. उगाच का त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ध्वजाची तिथे ध्वजाचं चयन केलेलं नव्हतं. किती शक्ती आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आपण काय करतो, कुठल्या तरी झाडाचं बोन्साय आणतो, आपण कुठल्या तरी झाडाचं काहीतरी फालतूचं शोपीस आणतो, ते घरामध्ये आपण ठेवतो, हजारो रुपयाने विकत घेतो, शेकडो रुपयाला विकत घेतो, पण त्याचा काही काळी मात्र फायदा होत नाही. पण जर हा उपाय, त्याला मला वाटतं तुम्हाला तो 50-60 रुपयामध्ये तर सहज होऊन जाईल हा उपाय. 50 रुपयाची काठी आणि 50 रुपयाचा तो ध्वज. पण त्याला त्या दिवशी त्या वेळेत जर तिथे तुम्ही सूर्याला नमस्कार करून जर त्याची तिथे रचना कराल आणि जर पूर्व दिशेला रचना करता आली किंवा दक्षिण दिशेला रचना करता आली तर अतिशय उत्तम. जर त्या दिशेला रचना करता येत नसेल तर जी खिडकी उपलब्ध असेल ती खिडकी किंवा जो तुमचा घराचा दरवाजा असेल त्या दरवाजाच्या बाहेर त्या ध्वजाची रचना करावी. तुम्हाला अतिशय चांगले प्रतिसाद मिळतील. प्रयोग करा, 15 दिवसात रिझल्ट पहा. ठीक आहे, चला, जय श्रीराम. यस, जय श्रीराम सर. जय श्रीराम सर. जय श्रीराम. जय श्रीराम. सर एक मिनिट. हॅलो. जय श्रीराम. जय श्रीराम सर. जय श्रीराम. काय म्हणताय? हॅलो. हा, बोला हा सर, मला एक प्रश्न होता. या मॅडम. सर्व आता प्रश्न थेरपीचा पुढच्या वेळेला प्रश्न विचारा. आता मी रेकॉर्डिंग बंद करतोय, त्यामुळे पुढच्या वेळेला प्रश्न सर प्लीज. शॉर्टकट होता प्रश्न. आता मॅडम लोक बघा निघाले, आता नाही.